तुम्ही 100% श्रीमंत बनू शकता। लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्ही 1 करोड नाही, 10 करोड नाही, 100 करोड पण कमवू शकतात। कमवतायत ना लोक। अंबानीला द्यायसाठी युनिवर्सकडे अब्ज रुपये आहेत, तर तुमच्याकडे द्यायला 10 करोड पण नाही आहेत का? तुम्ही समजा ठरवलं की मला नेक्सॉन घ्यायची आहे टाटाची, तर त्याआधी तुम्हाला ती गाडी रोडावर दिसत नाही जास्त, बट ज्या वेळेला तुम्ही ठरवतात की मला ती गाडी घ्यायची आहे, तर त्यावेळेला तुम्हाला नेक्सॉनच्याच गाड्या दिसणार। स्पेसिफिक तुम्हाला एखादा कलर दिसणार त्या गाडीमध्ये जो तुम्हाला आवडत असेल। सो जे तुम्हाला हवं आहे ते मिळवण्याचं सायन्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे। व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन युअर लाईफ यू गेट इट डेफिनेटली। म्हणजे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती ऑलरेडी तुमच्याकडे आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता 100% ती गोष्ट तुम्हाला मिळते। म्हणजे तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये बघायचे, जे बिगिनर्स आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रेझेंट टेन्समध्ये बघायची आहे। 100% तुम्ही जॉब अट्रॅक्ट करू शकतात, गाडी घेऊ शकतात, घर, तुमची जी ही इच्छा असेल आयुष्यातली अशी कुठलीच इच्छा नाही आहे जी पूर्ण होणार नाही। आपला जो सुप्रीम सोल आहे, सुप्रीम पॉवर आहे, जी युनिव्हर्सल पॉवर आहे, ती त्याच्यापेक्षा 100 पटीने स्ट्रॉंग आहे। म्हणजे आपण जर लाख रुपये मॅनिफेस्ट करत असू ना, तर त्या युनिव्हर्सला 1 लाख करोड पण जास्त नाही आहेत। प्रत्येक गोष्ट युनिव्हर्समध्ये अवेलेबल आहे, फक्त तुम्हाला ती मागता आली पाहिजे। त्यांच्या बऱ्याचदा संधी येतात। आता मी सांगते तुम्हाला की तुमच्यासाठी एक संधी आहे की तुम्ही ह्या गोष्टी करा, पण काही नुसते ऐकून सोडून देतात, काही ते इम्प्लिमेंट करतात। म्हणजे इम्प्लिमेंट करतात त्यांच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं। 10,000 रुपये जरी तुम्ही कमवत असाल, लाख रुपये कमवत असाल, तर त्याचा 1% तरी तुम्ही दान केला पाहिजे, कारण देणं ही लेणं आहे। आपल्याला दान करायला कुणालाच आवडत, गरिबांना देऊ शकतो आपण, गरिबांना देऊ शकतात। ज्या वेळेला द्यायला शिकाल त्याच्या 100 पट मिळणार आहे। 2025 मध्ये जर एखाद्या व्यक्तीला डिसेंबर 2025 पर्यंत करोडपती बनायचं असेल किंवा खूप सारा पैसा कमवायचा असेल, तर त्या मेथड्स तुम्ही आज द्या मॅम आपल्या ऑडियन्स। त्यासोबत अफर्मेशन्स करायचे आहेत, जे तुम्ही आता माझ्यासोबत बोलायचे आहेत। येस, पैसा माझा चांगला मित्र आहे, पैसा माझा चांगला मित्र आहे, तो माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, तो माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, माझ्याकडे नेहमी असतो, माझ्याकडे नेहमी असतो, माझ्याकडे अट्रॅक्ट होतो, माझ्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो। हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन। मित्रांनो, आपल्या नव्या स्टुडिओमध्ये आपला हा पहिला पॉडकास्ट आहे आणि आज आपल्या गेस्ट आहेत कविता जाधव मॅम। मॅम नमस्ते। नमस्कार सर। नमस्ते, धन्यवाद। येस, तुमचं स्वागत आहे मॅम आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये नव्या स्टुडिओतल्या। थँक्यू सो मच। कसं वाटतंय तुम्हाला, वाईब कशी येतली? अगदी पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि 100% हिट होणार आहे सर्वच पॉडकास्ट। तुम्हाला बेस्ट लक देते मी। इथून पुढे तुमचा प्रवास भरपूर छान असणार आहे। छान असणार आहे। थँक्यू सो मच मॅम, थँक्यू। आणि आजचा जो आपला टॉपिक आहे ना, तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर। पैसा जर तुम्हाला कमवायचा आहे तर त्यासाठी भरपूर गोष्टी असतात, पण जर तुम्ही एखाद्या गोष्टीला, जे आपण म्हणतो ना की शिद्दत से चाहोगे, बोलायला सोपी ती गोष्ट, पण करायची कशी हे आज आपल्याला मॅडम सांगणार आहे। मॅम आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, त्याने तुम्ही काय काय गोष्टी अचीव करू शकतात। तुम्हाला जर श्रीमंत बनायचं आहे, गर्भ श्रीमंत बनायचं आहे, तर तुम्ही बनू शकतात का? तुम्हाला एखादं घर आवडलं, एखादी मुलगी आवडली इन केस, तर त्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात का? हे या सगळ्या गोष्टींवर पुढच्या एका तासात आपण मॅमसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे। तर मॅम तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे बॅटर विथ चेतनमध्ये। धन्यवाद सर। लॉ ऑफ अट्रॅक्शन काय मॅम? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे तुम्ही रोजच्या जीवनात अट्रॅक्ट करतात, कुठल्याही गोष्टी असू दे तुमच्या, आपण डेली लाईफमध्ये आपण रोजचं जेवतो, बाहेर जातो, गाडीवर फिरतो, वॉट एव्हर तुमचं जे डेली रुटीन करतात ते तुम्ही सगळं अट्रॅक्ट केलेलं आहे। जसं ते आपण अट्रॅक्ट केलं आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे। मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतं। जसा न्यूटनचा लॉ आहे तसाच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सुद्धा एक लॉ आहे। समजा आपण एखादी गोष्ट, आपल्याला एखादी गाडी घ्यायची आहे, तुम्ही समजा ठरवलं की मला नेक्सॉन घ्यायची आहे टाटाची, तर त्याआधी तुम्हाला ती गाडी रोडावर दिसत नाही जास्त, बट ज्या वेळेला तुम्ही ठरवतात की मला ती गाडी घ्यायची आहे, तर त्यावेळेला तुम्हाला नेक्सॉनच्याच गाड्या दिसणार। स्पेसिफिक तुम्हाला एखादा कलर दिसणार त्या गाडीमध्ये जो तुम्हाला आवडत असेल। म्हणजे हे काय केलं, तुम्ही अट्रॅक्ट केलं स्वतःकडे। समजा तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग्स येत असतील, एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटत असेल, तर त्या भीती वाढवणाऱ्या गोष्टी पण तुमच्या आजूबाजूला घडणार आहेत। लाईक अट्रॅक्ट्स लाईक म्हटलं जातं। जे तुम्ही विचार कराल ते अट्रॅक्ट करतात। मग ते तुमचे विचार पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चूक बरोबर काही असले त्याच्याशी देणं घेणं नाही आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला। ते सगळं तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं, कारण तो तुमचा काय आहे, कप्तान आहे तुमच्या शिपचा। तुम्ही जे त्याला सांगणार ते तसं करणार आहे। सो जे तुम्हाला हवं आहे ते मिळवण्याचं सायन्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे। व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन युअर लाईफ यू गेट इट डेफिनेटली। 100% सगळं मिळू शकतं। येस, 100% सगळं मिळू शकतं। त्यासाठी तुमचा माइंडसेट चेंज केला पाहिजे, तुमचे बिलीफ्स
ज्या बाकीच्या गोष्टी सगळ्या लागतात त्याला रिक्वायर्ड आहेत. जसं आपल्याला एखादी आपण डिग्री घेतो, मास्टर होतो की नाही कुठल्याही डिग्रीत. समजा तुम्ही MBA केलं असेल, HR केलं असेल, IT ची डिग्री घेतलेली असेल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, तर तुम्हाला ते शिकावं लागतं. तसंच याला थोडं शिकावं लागतं आणि शिकलं की ते 100% तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतात. Yes. आता मॅम ॲक्च्युली या स्टुडिओमध्ये जिथे आपण बसलोय ना, हा त्याचाच पार्ट मला वाटला. जसं तुम्ही एक्सप्लेन केलं की मागच्या 2 वर्षापासून मलाही वाटत होतं की आपलं एक ऑफिस असावं. 1 वर्षापूर्वी जर विचार केला तर मला गरज नव्हती. जेव्हापासून पॉडकास्टिंग स्टार्ट केलं तर मी इमॅजिन करायचो की जेव्हा मी TV मध्ये बघायचो बिअर बायसेप्स वगैरे जे टॉपचे पॉडकास्टर आहे आज, तर मी बघायचो की आपलाही असा एक स्टुडिओ हवा. आणि ती गोष्ट जेव्हा खूप पॉवरफुली मी काय असतं मॅम, एक आपण म्हणतो की असलं पाहिजे आणि आहे. यातला जो डिफरन्स आहे की फक्त इमॅजिन करून फायदा नाही आहे, बट त्याच्यात एक ट्रस्ट बिल्ड की नाही यार हे माझं असेलच, तो एक फरक पडतो याच्यामध्ये. 100% फरक पडतो. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती ऑलरेडी तुमच्याकडे आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, 100% ती गोष्ट तुम्हाला मिळते. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही फक्त मागा आणि मिळेल, त्याच्यासाठी ॲक्शन्स तुम्हाला घ्यायचेच आहेत, पण त्याच्या स्टेप्स आहेत. बरोबर. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शिकावं लागतं. ते अट्रॅक्ट कसं करायचं हे समजून घ्यावं लागतं. तुमच्या ब्रेन सायन्स तुम्हाला शिकावं लागतं. जसं आपण बाकीच्या डिग्रीज घेतो, खूप फॅन्सी डिग्री घेऊन पण आपण 5-10 हजारावर लोकांना आज काम करताना बघत आहोत. का तर माइंडसेट तसे झालेले आहेत. बाहेरची परिस्थिती सगळी जी ओढवलेली आहे, जे रिसेशन्स चाललेले आहेत IT मध्ये, किंवा खूप सामाजिक परिस्थिती चेंज झालेली आहे. लोक सगळे ड्रग्ज ॲडिक्टेड होत आहेत, नवीन पिढी, किंवा नवनवीन आता सायबर क्राईम्स होत आहेत. ह्या सर्व गोष्टी का वाढत आहेत तरी आपण अट्रॅक्ट करतोय. म्हणजे आपण एक न्यूज बघतो आणि त्याच्यावर 10 लोक नाही तर 1000 लोक विचार करतात. आणि तुम्ही जे विचार करतात ते तरंग सगळे तुमच्या युनिवर्समध्ये फिरत असतात. म्हणजे एक ॲक्सिडेंट झालेला ऐकला आणि आपण 10 जणांसोबत ते शेअर केलं तर ते परत ते 10 जण विचार करतात, अजून ते 100 लोकांना शेअर करतात, तर तुम्ही जास्त ॲक्सिडेंटच्या न्यूज ऐकतात. समजा आपण कुठेतरी चोरी झाली आहे म्हटलं की आपण अजून त्या चोरीच्याच न्यूज ऐकतो. मग हे असं का होतं? कारण तुम्ही जे बोलतात ते अट्रॅक्ट करतात. बरोबर. आपल्यामुळेच आपल्या बाहेरची आजूबाजूची परिस्थिती आहे हे आपल्याला नेमकं कळलं पाहिजे. तेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर. म्हणजे हे युनिवर्स तुम्हाला सगळं द्यायला बसलेलं आहे. जसं आपण आज जिवंत आहोत, बरोबर आहे की नाही? का जिवंत आहोत? फक्त आपण शरीराने दष्टपुष्ट आहोत म्हणून आहोत का? तर युनिव्हर्सल पॉवर आहे, एक आपला सुप्रीम सोल आहे ज्याने आपल्या आत्मा टाकलेला आहे. त्या आत्म्याचं काम तो आत्मा करत आहे आणि जी पॉवर आहे, जी सुप्रीम पॉवर आहे, ती आपल्याला सगळ्या गोष्टी करायला बळ देत आहे. कुणी जे सायन्सचे लोक असतील ते म्हणत असतील की हां ठीक आहे, पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं असलं तरी काय झालं, पण त्याच्या मागे सायन्स आहे. सायंटिफिकली तुम्ही जगता आहात, आपण सायंटिफिकली फक्त जगू शकत नाही. सायन्स इज प्रूव्हन, पण तेवढंच प्रूव्हन आपली स्पिरिच्युअलिटीसुद्धा आहे. बरोबर. जे आपलं पारंपरिक पद्धतीने आपण ज्या गोष्टी शिकत आहोत, आत्मा आहे जो आपल्यात आहे. आपण वारतो, आपण आपलं मरण म्हणजे काय तर आपल्या शरीरात जी पॉवर युनिवर्सने टाकलेली असते ती निघून जाते. ओके. शरीर तर इथेच असतं, या पंचमहाभूतातच ते विलीन होतं. मग त्या जी आपल्यात पॉवर आहे, जी ज्याने टाकलेली आहे, तो तुमचा पिता, परमेश्वर, काही आपण त्याला म्हणू शकतो, किंवा गॉड, वॉट एव्हर, ते तुमच्याकडे लक्ष देत आहेत. ते तुमची प्रत्येक विश पूर्ण करत आहेत. पण मग प्रत्येकच विश पूर्ण करत नाही, कारण आपण प्रत्येक वेळेला चांगला विचार करतो असं नाही आहे. आपण बऱ्याचदा म्हणजे जे आपल्याला दिवसभरातून विचार येतात, आपल्याला जवळजवळ 90,000 विचार येतात एका दिवसात. 24 तासात 90,000 विचार येतात. तुम्हाला काय वाटतं ते 90,000 विचार आपल्या कामाचे असतात का? नाही, बिलकुल कामाचे नसतात. ते कमी, सगळ्यात कमी असे म्हणजे नंबर असेल तो तेच कामाचे असतात, बाकी सगळे खराब. 5%. बरोबर. जे आपल्या ग्रोथला किंवा आपल्याला जे अट्रॅक्ट करायचं आहे त्याच्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला चांगलं करण्यासाठी जबाबदार असतात. बाकी 85% थॉट्स हे युजलेस असतात. बरोबर. होपलेस असतात, ज्याने फक्त आपलं स्ट्रेस वाढतो, डिप्रेशन वाढतं, अँझायटी वाढते, राग वाढतो. ह्या ज्या गोष्टी आपण समाजात बघतोय ना, त्या वाढवण्याचं काम ते विचार करत असतात. मग हे सगळं जर देवाने आपल्याला देऊन टाकलं तर कसं होईल? आपण एक दिवस तरी जगू शकणार आहोत का? नाही. मग आपण हा ट्रस्ट बिल्ड करणं आधी गरजेचं आहे की काहीतरी युनिव्हर्सल पॉवर आहे जी आपल्याला चालवते आहे. जरी तुम्ही आज स्मार्टफोन बनवला असेल, तो स्मार्टफोन आधी तुमच्या माइंडमध्ये बनला, सबकॉन्शियस माइंडमध्ये बनला आहे आणि मग तो सत्यात उतरला आहे. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला, त्यांनी डिरेक्टली विमान बनवलं का?
ते कुठे बनलं आधी? त्यांच्या सुपर कम्प्युटरमध्ये. सुपर कम्प्युटर कुठे आहे? आपल्या मेंदू. आपला मेंदू हा सुपर कम्प्युटर आहे. नंतर आपण कम्प्युटर शोधलं, पण ते जे सुपर कम्प्युटर बनवलेलं आहे त्याला आपण कधीतरी थँक्यू म्हणतो का? किंवा त्याच्याकडे आपण कधी लक्ष दिलं आहे का? आपोआपच कशा सगळ्या गोष्टी घडतात. जरी आपण आज गाडीत फिरतोय, ती गाडी बनवण्याची बुद्धी आपल्याला, जी आपण चालवून, जी बुद्धी चालवून आपण ती गाडी बनवली आहे, ती बुद्धी आपल्याला देवाने दिलेली आहे. त्या ब्रेनमध्ये विचार करण्याची शक्ती त्या देवाने दिली. प्राण्यांना का विचार येत नाही? ते का गाडी बनवत नाही? ते का घर घेत नाहीत? किंवा ते का पैसे कमवायचा विचार करत नाहीत? कारण देवाने आपल्याला एक युनिक शक्ती देऊन पाठवलं आहे, पण ती शक्ती त्याने दिली आहे. हे ज्याला कळलं त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन कळलं. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं मॅम. ह्याच्यात मला एक विचारायचं आहे की 2 गोष्टी आहे, पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार. लॉ ऑफ अट्रॅक्शन दोन्ही ठिकाणी वर्क करतं. निगेटिव्हिटीमध्ये जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत गेलात तर तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी होत जातील. पॉझिटिव्हिटीमध्ये पॉझिटिव्ह करत गेलात तर पॉझिटिव्ह होत जाईल. जर आपण पैशाचा विचार केला, आता जो आपला मेन टॉपिक आहे, प्रत्येक घरामध्ये चर्चा होते दिवसातून एक वेळेस, तर ती पैशामुळे होते. कुठे फिरायला जायचं आहे पैसा लागतो, किराणा आणायचा आहे पैसा लागतो, गाडी घ्यायची पैसा लागतो, लग्न करायचं तरी पैसा लागतो, गर्लफ्रेंडला बाहेर न्यायचं तरी पैसा लागतो, प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो. जर मला खूप सारा पैसा कमवायचा आहे आयुष्यामध्ये, तर तुम्ही ॲज अ एक्सपर्ट इन लॉ ऑफ अट्रॅक्शन, ज्या व्यक्तीला सगळं माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनने कसं तुम्ही पैसा कमवू शकतात, मला त्यांच्याकडून आज ऐकायचं आहे की मी कसा श्रीमंत बनू शकतो. तुम्ही 100% श्रीमंत बनू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्ही 1 करोड नाही, 10 करोड नाही, 100 करोड पण कमवू शकतात. कमवतायत ना लोक. अंबानीला द्यायसाठी युनिवर्सकडे अब्जो रुपये आहेत, तर तुमच्याकडे द्यायला 10 करोड पण नाही आहेत का? आहेत. फक्त प्रॉपर चॅनल्स थ्रू तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीज मॅच केल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, युनिवर्सला काही भाषा कळते का आपली? तुम्ही मराठी बोलता, आपण आयराणी बोलतो, बरोबर की नाही? आयराणी, मराठी, इंग्लिश, उर्दू, जापनीज, फ्रेंच, एवढ्या सगळ्या लँग्वेज युनिवर्सला कळतात का? लँग्वेज कळत नाही. ह्या तर आपण इथे निर्माण केलेल्या आहेत. त्याला फक्त तुमच्या भावना कळतात. ज्या वेळेला तुमच्या फिलिंग्स प्युअर असतील, जे तुम्ही मनात विचार करता. आपण बघा, एखादी सिरियल बघतो, आपले आईवडील बघत असतील, आपण लहानपणी एखादा मूवी बघायचो. जर समजा एकदम इमोशनल सीन आला, कोणाचे तरी वडील गेलेले दाखवले, किंवा अजून अशी परिस्थिती दाखवली की बहिणीचं लग्न होतंय, आपल्याला रडायला यायचं की नाही? आपल्याला 100% माहिती की ते सगळं खोटं चाललेलं आहे. टीव्हीवर जे चाललंय ते सगळं खोटं आहे, तरी आपण का रडतो? कारण आपण अटॅच होऊन जातो. आपल्या माइंडमध्ये त्या गोष्टी चालू असतात, आपल्या भावना त्याच्याशी कनेक्ट होऊन जातात. आपल्या भावना त्याच्याशी कनेक्ट होतात आणि मग रडायला आलं. आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे कळलं का मग ते खरं आहे की खोटं आहे? नाही. त्याने काय केलं? प्रोसेस केली. बरोबर बोलला तुम्ही. त्याने ॲक्च्युअल प्रोसेस केली. तुमच्या इमोशन कनेक्ट झाल्या, तुम्हाला फीडबॅक मिळाला की तुम्हाला रडायचं आहे, तुम्ही रडले. बरोबर. इतकं सोपं आहे पैसा मिळवणं सुद्धा. ज्या वेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही 100% सांगतात की इट इज पॉसिबल फॉर मी, तुम्ही ज्या वेळेला ॲक्सेप्ट करायला शिकता की हो मला हे मिळू शकतं, तिथेच तुम्ही अर्ध युद्ध जिंकलेले आहात. फर्स्ट ॲक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर. आपण जसे आहोत तसं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे लॉ ऑफ युनिवर्स काय आहे की तुम्ही त्यावर जे विश्वास ठेवणार आहेत, तुम्ही जे तुमच्या फिलिंग्स, फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन पोहोचवणार आहेत, त्यावर ते वर्क करणार आहे. समजा तुम्हाला FM रेडिओ आवडतो, कुठलं चॅनल आवडतं त्यावरचं? 91.1, जे आम्ही जळगावला पहिल्यांदाच ऐकलेलं होतं. 91.1. मग 91.1 तुम्हाला ऐकायचं आहे, तर कुठली फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल? त्याच मॉडेलवर 91.1 वर. जर ती 94 झाली तर नाही येणार आवाज. तसाच आपल्याला फ्रिक्वेन्सी काय हवी आहे की आपल्याला खूप श्रीमंत व्हायचं आहे. व्हायब्रेशन्स काय जात आहेत की मी श्रीमंत होऊ शकत नाही, किंवा पैशामुळे लोक वाईट होतात. बरोबर. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने 2 नंबरचे कामं केलेले असतील, किंवा ज्याच्याकडे पैसा आला मग त्याचे सुख चालले जातात, किंवा त्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही, त्याचे मुलं कसे तरी वागतात. हे काय झाले, लहानपणापासून आपल्या डोक्यात ते माइंडसेट तयार करून ठेवलेले आहेत. कारण आपल्या आईवडिलांनी जरी सेट केले नसतील तरी त्यावेळेला परिस्थिती अशी असते, कुणाची असू दे, की जपून पैसे खर्च करा रे. पैसे काही झाडाला लागत नाही. पैसा कमवणं सोपं नाही. पैसा कमवण्यासाठी काय लागतं? आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात. हे आपण लहानपणापासून ऐकलंय. बरोबर. मग आपण काय, कष्ट इज इक्वल टू गाढव. एक्झॅक्टली. बरोबर आहे की नाही? त्या गाढवासारखं आपण काम करतोय. आणि जे स्मार्ट वर्क करतायत, ॲक्च्युअलमध्ये जे त्यांचं इंटेलेक्च्युअल यूज करतायत,
आता मार्क झुकरबर्ग काय करतोय, तो नाडव मेहनत करतोय का, तो काय करतोय, तो स्मार्ट वर्क करतोय. तो त्याचं इंटेलिजन्स ॲक्च्युअल जिथे हवंय तिथे यूज करतोय. त्याने काहीतरी वेगळं परसेप्शन केलं. आपल्याला वेगळा विचार काहीच करायचे नाही. चूलमूल करायचं आहे स्त्रियांना, जेंट्सला काय करायचं आहे 9 ते 5 जॉब करायचा आहे, फॅमिली लाईफ हवं आहे. पण त्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी तुम्ही वेगळं काय करत आहात. बरोबर आहे. पाहिजे तर सगळं आहे, पैसा भरपूर हवा आहे, पण तो पैसा मिळवण्यासाठी वेगळं तुम्ही काय करत आहात. तुमचे गोल्स काय आहेत, बिलीफ्स काय आहेत, तुम्ही युनिवर्सवर खरंच ट्रस्ट करत आहात का. तुम्ही कधीतरी या गोष्टीचा विचार करतात का की नेमका आपल्याला कशामुळे सगळ्या गोष्टी मिळत आहेत, किंवा किती इम्पॉर्टंट आहे वेगळा विचार करणं. आपण काय घडवून देतोय आपली पिढी. आपल्याला फक्त फॅक्टरीमध्ये तयार होणारे लोक नाही तयार करायचे, तर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर वेगळा पर्स्पेक्टिव्ह, तुमचा विचार चेंज करावा लागणार आहे, तुमच्या भावना चेंज कराव्या लागतील. त्यानंतरच तुम्ही श्रीमंत होऊ शकतात. तुमच्या फ्रिक्वेन्सी जेव्हा युनिवर्ससोबत अलाइन कराल, जसं मी सांगितलं की त्याला खरं खोटं कळत नाही. आपले 2 मन आहेत, एक कॉन्शियस एक सबकॉन्शियस. ओके. कॉन्शियस माइंडने आपण डेली ॲक्टिव्हिटीज करत असतो, गाडी चालवणं, जेवणं 2 वेळचं, लेडीज असल्या तर घरात स्वयंपाक करणं, जेंट्स असले तर आपल्या आपल्या कामावर जाणं आणि सगळ्या गोष्टी करणं, मुलांचा स्टडी घेणं, व्हॉट एव्हर. हे आपलं फिक्स रुटीन आपण करतो. सबकॉन्शियस माइंड काय करतो, आपले श्वासोश्वास चाललेत की नाही ते बघणं, आपण झोपलेलो असतो तरी आपले सगळे अवयव व्यवस्थित चालतायत का ते बघणं. गाडी चालवताय तुम्ही, सुरुवातीला गाडी चालवताना 100 वेळा आपण पडतो, पण ते 101 वेळा जेव्हा उठून आपण गाडी चालवतो तेव्हा ती गोष्ट कुठे फिट झाली आहे मग तुमच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये. गाडी चालवताना तुम्ही गप्पा मारतात, गाणे ऐकतात, नंतर 100 वेळा तुम्ही घाबरत चालवली, 101 वेळा जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली गाडी चालवतात, म्हणजे काय झालं की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आता माहिती झालंय की तुम्ही गाडी चालवू शकता. मग ती गाडी चालवताना तुम्ही काय करतात, गाणे ऐकतात, बरोबर, परत गप्पा मारतात फॅमिलीसोबत, कोणी असलं तर इकडे तिकडे आपण बघतो, व्हॉट एव्हर, कॉलवर बोलतो. इतकं सहज जे काम आपलं होतं ते कोणामुळे होतं, सबकॉन्शियस माइंडमुळे. मग त्या सबकॉन्शियस माइंडला जर आपल्याला प्रोग्राम करायचं असेल तर त्याचे माझे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. ते एका पॉडकास्टमध्ये तर मी सगळं नाही सांगू शकत, पण ज्यांना करायचं आहे की खरंच ॲक्च्युअल लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे ते कोर्सेस जॉईन करू शकतात. डिटेल्स देऊयात ना. ठीक आहे मॅम. जे मी असं बघितलंय भरपूर वेळेस की मला जर क्रेटा गाडी घ्यायची आहे तर मी ते माझ्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये कुठेही असं लावेल, एका बुकवर लिहून किंवा एका पानावर लिहून ते चिटकवेल. ते वर्क होतं का? इज इट अ पार्ट ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन? येस, इट इज अ पार्ट ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. 100% वर्क होतं, पण फक्त गाडीच नाही लावायची आहे. तर मी छान तुम्ही क्वेश्चन विचारला, तर मी तुमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की त्यांना जर लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील, जे बिगिनर्स आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, एक छान विजन बोर्ड क्रिएट करायचा. समजा तुम्हाला गाडी अट्रॅक्ट करायची आहे, कम्प्युटरवरून गाडीचा फोटो घ्यायचा, मोठा कागद आणायचा व्हाईट कलरचा, त्याच्यावरती चिटकवायचे. कुठल्या डेटला गाडी पाहिजे ती डेट त्याच्या खाली लिहायची. सुंदर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे स्वतःचं, एखादा सॅम्पल फ्लॅट बघून यायचा, छान बघून यायचा फ्लॅट. तिथे मग कुठे तुमचा बेडरूम असेल, कुठे किचन असेल, कुठे तुम्ही फर्निचर कसे करणार आहात, बरोबर आहे की नाही, बरोबर, किंवा आजूबाजूला कशा बिल्डिंग्स आहेत, तुमच्या रूममधून तुम्हाला काय काय दिसत आहे, तुम्ही कुठे पूजा घातलेली आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट तंतोतंत बघायची. तो एक फोटो घ्यायचा, स्टिक करायचा. विजन बोर्ड का महत्त्वाचं आहे, कारण तुमचं विजन जर तुम्हाला, आपण जर समजा गाडीचे, आपण एका गाडीत बसलो किंवा आपण स्वतः गाडी चालवतोय, पण आपल्याला जर डेस्टिनेशनच माहीत नसलं की आपल्याला नेमकं कुठे जायचं, किती वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, तर तुमचं काय मत आहे की आपण कधी पोहोचू किंवा किती वाजेपर्यंत पोहोचू आपण तिथे. जर माहितीच नाही आहे तर मग काही अंदाजच येणार नाही, आपल्याला स्लोली जाऊ. जर माहिती तर आपण बरोबर प्लॅन करून जाऊ, त्याच्या आतच पोहोचू. म्हणून मग जर आपल्याला एक छोटासा प्रवास करायचा आहे, तो आपल्या लाईफचा पार्ट आहे, तरी आपण त्याच्यासाठी प्लॅनिंग करतो. हो 20 मिनिटात पोहोचणार आहे, मग आपण 20 मिनिटं आधी निघतो, बरोबर आहे की नाही. किंवा एखादी पूजा घालायची आहे तर त्याच्या 10-15 दिवस आधी आपण प्लॅनिंग करतो. ब्राह्मण वगैरे त्यांना लग्न करायचं आहे नुसतं तरी सुद्धा आपण प्लॅनिंग करतो. हे तर तुमचं आयुष्य आहे, कधी प्लॅन केलंय. म्हणून प्लॅनिंग गरजेचं आहे. तुमचं विजन क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्हाला एक्झॅक्ट काय हवंय. युनिवर्सला तुमचे फक्त जर भावना पोचतात, शब्द पोचत नाही, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. म्हणजे वरून आपण किती बोलत असलो की हा माझं सगळं चांगलं आहे, चांगलं आहे, पण आतून तुमच्या फ्रिक्वेन्सीज काय मॅच होत आहेत तेच तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. तुम्ही वरून आपण किती दाखवत असलो की नाही मी खूप खुश आहे, मी बेस्ट आहे, माझ्याकडे एवढं आहे, पण तुम्हाला आतून माहिती आहे की आपल्याला स्केअरसिटी आहे, पैसे आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही आहेत. का होत नाही आहेत?
कारण मनातले त्या व्हायब्रेशन्स मॅच होत मॅच नाही. नाहीये, चुकीचे दोन ट्रेन समोरासमोर आले तर काय होणार आहे? धडकणारच आहे. धडकणार आहे आणि कुणालाच त्याचा फायदा होणार नाहीये. होत झालं तर नुकसानच होईल. तसे आपले विचार आहेत. आपण पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह पण दोन्ही ॲट ए टाइम देत असतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला मॅनिफेस्ट होत नाही. जर मॅनिफेस्ट व्हायचं असेल तर तुम्ही कॉन्शियसली तुमचा सबकॉन्शियस माइंड चेंज करायचा आहे. त्यासाठी हा विजन बोर्ड करायचा आहे की प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला समजा एक अमाऊंट हवी आहे स्पेसिफिक. ह्या वर्षात मला 10 लाख रुपये मिळायला पाहिजे. ह्या म्हणजे मला पॅकेज मिळायला हवं. कोणी जॉब करत असेल, कोणी बिझनेस सेट केला असेल तर माझा या वर्षभरात 10 लाखाचा 50 लाखाचा बिझनेस झाला पाहिजे. तुम्हाला तुमचं माहिती असेल ना, अल्गोरिदम सेट असतं आपल्याला की आपल्याला एवढं मिळणार आहे. जी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे असं वाटत असेल त्याच्यापेक्षा 10 पट जास्त अमाऊंट लिहायची. समजा तुम्हाला 50 लाख वाटत असतील की तुम्ही कमावू शकतात एका वर्षात, तर त्याच्या 10 पट अमाऊंट त्या चेकमध्ये टाकायची. रिअल चेक घ्यायचा आपला स्वतःचा, त्यामध्ये ती अमाऊंट टाकायची. मिळणार कोणाकडून आहे? युनिवर्स लिहायचं. ओके, युनिवर्स टाकायचं. ठीक आहे. मिळणार कोणाकडून आहे? आपल्याला युनिवर्स कडून मिळणार आहे. आणि रिसिव्ह करणाऱ्या कुणाचं नाव टाकायचं आहे? आपलं स्वतःचं. आणि त्यात तिथे खाली डेट लिहायची आहे की किती तारखेपर्यंत तुम्हाला ही अमाऊंट हवी आहे. आणि तो विजन बोर्डवर स्टिक करायचा. ओके, 100% मिळणार आहे. आणि ज्यांना मिळालं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायला पण सांगा. बरोबर आहे की आपल्याला तुमची कुठली कुठली डिझायर्स कम्प्लीट झालेले आहेत. म्हणजे विजन बोर्डवर प्रत्येक एक गोष्ट जी तुम्हाला अचीव करायची, एखादा अवॉर्ड तुम्हाला मिळायला पाहिजे असं वाटत असेल, एखादा जॉब तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे, मग ती कुठली कंपनी आहे, तुम्ही कसे इंटरव्ह्यूला गेला आहात, ऑलरेडी तुम्ही तिथे बसलेला आहात, तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, एवढी सगळी प्रोसेस बघायची आहे. म्हणजे तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये बघायचं आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रेझेंट टेन्समध्ये बघायची आहे. 100% तुम्ही जॉब अट्रॅक्ट करू शकतात, गाडी घेऊ शकतात, घर, तुमची जी ही इच्छा असेल आयुष्यातली, अशी कुठलीच इच्छा नाही आहे जी पूर्ण होणार नाही. प्रत्येकच गोष्ट पूर्ण होणार आहे. पण हा विजन बोर्ड करणं गरजेचं आहे. तर आजच सर्वांनी विजन बोर्ड करायला घ्यायचं आहे. आणि 100% त्याप्रमाणे तुम्ही जर ऍक्शन्स घेतल्या, फक्त विजन बोर्ड करून लावून चालणार नाही, तर ऍक्शन्स खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलला तुम्ही. आणि मॅम तो हॉलमध्ये लावू शकतात, घरात कुठेही लावू शकतात. तिथे तुमचं दिवसभरातून 2-4 वेळा तरी लक्ष गेलं पाहिजे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर ऑफिसमध्ये लावू शकतात, घरी जास्त वेळ असतात तर घरी लावू शकतात. बरोबर. जर तुम्ही समजा कुठे एम्प्लॉईड आहात किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहात तर तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकतात. बेस्ट वे तुमचा तुम्ही फोनचा स्क्रीन सेव्हर ठेवू शकतात, लॅपटॉपचा स्क्रीन. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही तुमचं विजन रोज बघायचं आहे. करेक्ट. याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट मॅमनी सांगितली की या गोष्टी तर तुम्ही कराच, बट मेहनत ही इम्पॉर्टंट आहे. मेहनत इम्पॉर्टंट. लोक काय करतात, फक्त या गोष्टी करतात आणि कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो किंवा ते कम्प्लीट नाही होत. किंवा दुसरी गोष्ट ही येते की निगेटिव्हिटी जास्त असते लोकांमध्ये. मी एक बघितलं आहे की होईल काय यार, नाही होणार, अरे कसं काय होईल. पण जर आपण पॉझिटिव्ह विचार करत गेलो जसं तुम्ही सांगितलं, तर आपले माइंड जे आहेत दोन्ही माइंड, तर 2-1 महिना ट्रेन करतात आणि ती आपण कम्प्लिशनकडे जातो. ती गोष्ट आपण अचीव करू शकतो. मग याच्या टेक्निक्सकडे जर बघायला किंवा याच्या जर स्टेप्स बघायला गेल्या की हे कसं ॲक्च्युली वर्कआउट होतं, तर ते तुम्ही काय सांगाल? बघा, आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करायची आहे, ठीक आहे, तर तुमचा 100% पहिल्यांदा काय हवा की युनिवर्सवर तुमचा ट्रस्ट हवा. ओके. युनिव्हर्सल पॉवर आहे ज्यावर तुमचा ट्रस्ट आहे. 100% विश्वास असला तर तुम्ही गोष्ट अट्रॅक्ट करू शकतात. जिथे विश्वास नसला तिथे गोष्टी अट्रॅक्ट होत नाही. बघा, आपण आपलं एक लहान बाळ आहे ते आपण घरी सोडतो आणि बाहेर कामाला जातो. बरोबर. पण आपल्याला माहिती की घरी त्याला सांभाळणारे आपली लोक आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही घरी येईपर्यंत तुमचं बाळ तुमची वाट बघतं आणि आल्यावर तुम्हाला मिठी मारतं, तुमच्यासोबत खेळतं. ती काय झाली, त्याला सिक्युरिटी आहे की माझा बाप माझ्यासाठी आहे, माझी आई माझ्यासाठी आहे, मला सांभाळणार कुणीतरी आहे. तो घाबरत नाही. बरोबर. लहान बाळ घाबरत नाही का? कारण त्याला काय माहिती आहे की आहे मला सांभाळणारे माझे वडील, माझी आई आहेत, जे मला प्रोटेक्ट करणार आहे. त्यांना कुठली गोष्ट मागायची तुमच्याकडे तर त्यांना रडावं लागतं का? किंवा प्लीज द्या पप्पा, मला कराल का तुम्ही माझ्यासाठी, होईल का हे, असं होतं का? नाही. काय करणार ते डायरेक्ट तुम्हाला, पप्पा मला हे हवंय, आणलं नाही तर मी घरात घेणार नाही. म्हणजे आजचे मुलं तर लहान मुलांचं तर आहेच बिलकुल. मग त्याचप्रमाणे जसं आपण आपल्या मुलांना देतो, आपण एवढे कॅपेबल आहोत की आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. तर आपला जो सुप्रीम सोल आहे, सुप्रीम पॉवर आहे, जी युनिव्हर्सल पॉवर आहे, ती त्याच्यापेक्षा 100 पटीने स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण जर लाख रुपये मॅनिफेस्ट करत असू ना, तर त्या युनिव्हर्सला 1 लाख करोड पण जास्त नाही आहेत. प्रत्येक गोष्ट युनिव्हर्समध्ये अवेलेबल आहे.
फक्त तुम्हाला ती मागता आली पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या फ्रिक्वेन्सीज सेट कराव्या लागतात. त्याच्या काही स्टेप्स आहेत ज्या आपण बघूयात. येस. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह म्हणजे विचारा, विश्वास ठेवा आणि मिळालेलं आहे असं समजा. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आणि तुमचे ॲक्शन्स. ओके. फक्त विचारून मिळणार नाही. हो, तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला 4 संधी चालून येतील. जेव्हा तुम्ही विचारताय की मला एवढी अमाऊंट मॅनिफेस्ट करायची आहे, किंवा मला ह्या कंपनीत जॉब हवा आहे, किंवा माझा बिझनेस सेट व्हायला पाहिजे, मग ते तुम्ही एकदा युनिव्हर्सला सांगितलं, त्यानंतर त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे की 100% ही गोष्ट झालेली आहे. तुमचा बिलीफ तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे की हो, ही गोष्ट मॅनिफेस्ट झालेली आहे, यातनं पैसा आलेला आहे. समजा 10 करोड आलेले आहेत, मी त्याच्याने काय काय घेतो आहे. समजा एखादा चेक दिला तुम्हाला कोणी बँकेचा, बरोबर, तुम्ही तो चेक टाकतात. तुम्ही प्रत्येक वेळेला चेक करायला जातात का की ते पैसे क्रेडिट झाले की नाही, आलेत की नाही? का नाही जात? कारण मला माहिती की होणारच आहे, 100% होणार आहे, कारण तुम्हाला ती मिळालेली आहे. तेवढा विश्वास तुम्ही युनिव्हर्सवर दाखवायचा आहे की मला हे मिळणारच आहेत, एवढे पैसे मला मिळणार आहेत. नो डाऊट तुम्हाला ॲक्शन घ्यायचे आहेत, पण ते ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे चॅनल्स ओपन करून देणं. समजा तुम्हाला आत्ता 1 करोड हवे, तर तुमच्यासमोर काही लोक प्रस्ताव घेऊन येऊ शकतात की हे बघ बाळा, मला हे तुझ्यासोबत करायचं आहे, आपण फ्रीलान्सिंग करू शकतो, किंवा आपल्याला एक बिझनेस सेट करायचा आहे, किंवा एखादी प्रॉपर्टी आली ज्यातनं तुम्हाला पैसे आले. म्हणजे असे वेगवेगळ्या संधी येतील, पण त्या संधी पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. बऱ्याचदा संधी येतात. आता मी सांगतेय तुम्हाला की तुमच्यासाठी एक संधी आहे की तुम्ही ह्या गोष्टी करा, पण काही नुसते ऐकून सोडून देतात, काही ते इम्प्लिमेंट करतात. म्हणजे इम्प्लिमेंट करतात त्यांच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. बरोबर. की जे पण तुमचे बिलीफ आहेत ते स्ट्रॉंग ठेवा. संधी आलेल्या हेरायच्या आहेत आणि त्यामधून तुम्हाला पैसा उभा राहण्यासाठी वेगवेगळे साधनं निर्माण होणार आहेत. सोर्सेस येतील. विचारलं, विश्वास ठेवला, मग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे. ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे काय तर ह्या युनिव्हर्सला थँक्यू म्हणणं. ओके. आपण आज जगतो आहोत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे आपल्या शरीरात? श्वास. बरोबर आहे की नाही? तो श्वासोश्वास करतोय, तर कुठला आपण वायू आत घेतोय? ऑक्सिजन. ऑक्सिजन. त्या ऑक्सिजनसाठी आपण पैसे देतो का? नाही. पण ते जर आपल्याला आपलं कुणी ॲडमिट असेल तर आपल्याला माहिती आहे की तिथे किती पैसे भरावे लागतात. म्हणजे 1-1.5 लाखाचा 2 लाखाचा ऑक्सिजन तर आपण रोज सहज घेतोय. बरोबर आहे. पण मग त्यासाठी आपण असं कधी विचार करतो का की आज जास्त ऑक्सिजन घेऊन घेतला पाहिजे, नाही तर उद्या आपल्याला राहणार नाही, किंवा आपण स्टोअर करून ठेवला पाहिजे? नाही. नाही का? कारण आपल्याला माहिती युनिव्हर्स देणारच आपल्याला रोज. अबंडन्स मध्ये फ्रीमध्ये आहे, पण फ्रीच्या गोष्टींचं लोकांना किंमत नसते. मग त्यासाठी नुसतं थँक्यू सुद्धा आपण युनिव्हर्सला म्हणत नाही. आपण एवढं सुद्धा कष्ट घेत नाहीत की आपण त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. आपल्याला सनलाईट देत आहे, सूर्यप्रकाश आहे, एवढी हिरवळ आहे आपल्या बाजूला, ज्यामुळे आपल्यासाठी ऑक्सिजन तयार होत आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी फ्री ऑफच देते की युनिव्हर्स आपल्याला. मग ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला देत आहे त्याच्यासाठी आपण कधीतरी थँकफुल होतो का? बरोबर. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला घरात स्वयंपाक करून खाऊ घातलं जातो, आणि जर तुम्ही रोज त्याच्यात काहीतरी चुकाच काढत असल्या तर तुम्हाला काय वाढणार? घरचे जे असेल तेच वाढणार. बाबा तुला काही आम्हाला वेगवेगळं करणं परवडणार नाही आहे, तुला काय खायचं खा, बाहेर जाऊन खा, लक्ष देणं बंद करतं. तसं युनिव्हर्स पण आपल्याकडे लक्ष देणं बंद करतं. ज्या वेळेला ते जे देतं आहे ते आपण ॲक्सेप्ट करत नाही होत आणि आपण त्याच्यात चुका काढतोय. म्हणजे पैसा नाही आहे असं म्हणतो. कसा पैसा नाही आहे? लहानपणापासून तुम्ही 1 दिवस तरी उपाशी झोपले आहात का? कधीच नाही. 1 दिवस तरी तुम्हाला अंगावर कपडे नाहीत असं झालं का? तुम्हाला झोपायला घरात गादी नाही आहे का? तुम्हाला फिरायला गाडी नाही आहे का? तुमचं एज्युकेशन झालं नाही का? जर सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे तुमच्याकडे पैसा मुबलक आहे, तरी पैसा नाही आहे म्हटल्यावर पैसा राहतच नाही. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही फ्रिक्वेन्सी काय देताय? स्केअरसिटीची, लॅकची. जिथे तुम्ही लॅकची फ्रिक्वेन्सी देता तिथे तुम्ही कसं एक्सपेक्ट कराल की तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल? बरोबर आहे. एक्झॅक्टली. ज्या वेळेला तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी हाय करणार आहात, या युनिव्हर्सल पॉवरवर विश्वास ठेवणार आहात, जेव्हा तुम्ही त्याला थँक्यू म्हणणार आहे, एवढ्या सर्व गोष्टी दिल्या आहेत, रोज ऑक्सिजन घेताय, तुमचे हातपाय सावत आहेत, तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली नाही आहे, तुम्ही तुमचे रोजचे वर्क करू शकता आहात, तुम्हाला छान घर फॅमिली आहे, आईवडील तुमचे जिवंत असतील, ज्यांचे नसतील त्यांना विचारा त्यांना काय त्रास होतो. जेव्हा बापाचं छत जातं बरोबर आहे त्यावेळेला त्याला काय त्रास होतो, ह्या गोष्टी विचारून बघा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण थँकफुल असणं गरजेचं आहे की नाही? तुमची किडनी खराब झाली तर आपल्याला ती ट्रान्सप्लांट करायला किती पैसा लागतो? खूप जास्त. म्हणजे आपण श्रीमंत आहोत की नाही? खरंच. मग या श्रीमंतीसाठी आपण कधी ग्रॅटिट्यूड करतो का? नेव्हर. मग हे केलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड करता 100% गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. 100% होणारच आहे, त्यावर काहीच आपण येस नो म्हणू शकत नाही.
जे तुम्ही द्याल त्याच्या 100% तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही चांगलं द्या किंवा वाईट द्या, बरोबर आहे. अप टू यू. तुम्ही काहीही देऊ शकता, पण तुम्हाला जे मिळवायचं आहे ते दिलं तर तुम्हाला जे मिळणार आहे ते 100% मिळणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही तुम्ही विचारू शकतात मग की युनिव्हर्सला आपण पैसा कसा देणार आहे. युनिव्हर्स तुमच्याकडून पैसा मागत नाही, त्याला गरज नाही. त्याला फक्त तुमची थँक्यू नोट हवी आहे. त्याला फक्त तुम्ही दुसऱ्यांना मदत केलेली हवी आहे. त्याला फक्त तुम्ही जे त्याने निर्माण केलेलं आहे त्याबद्दल आभार व्यक्त करणं हवं आहे. आपण दुसऱ्याला मदत करणं, पैशांची असू दे, विचारांची असू दे, किंवा अजून कुठली गोष्ट लागत असेल समोरच्याला ती आपण दिली म्हणजे आपण काय केलं, युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड शो केला. ओके, म्हणजे मॅम आपण कुणाला मदत करणं हे पण युनिव्हर्सला आवडतं. 100% आवडणार आहे ना. बरोबर आहे. तो एक पार्ट झाला आपल्या लाईफचा. आपण 100% दुसऱ्याला मदत केली की आपल्याला मिळणार आहे. 10,000 रुपये जरी तुम्ही कमवत असाल, लाख रुपये कमवत असाल, तर त्याचा 1% तरी तुम्ही दान केला पाहिजे. कारण देणं ही लेणं आहे. आपल्याला दान करायला कुणालाच आवडत. गरिबांना देऊ शकतो आपण. गरिबांना देऊ शकतात, ज्यांना गरज आहे त्यांना, मूक प्राण्यांना देऊ शकतात. तुम्ही डोनेट करू शकतात. वृद्धाश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत. म्हणजे अशा गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं सगळं माझंच आहे, सगळं आपलं नाही आहे. ज्या वेळेला द्यायला शिकाल त्याच्या 100 पट मिळणार आहे. तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही लाख रुपये दान केलं तर तुम्हाला 1 करोड मिळणार आहे, तर तुम्ही लाख रुपये दान कराल की नाही? 100%. 100%. म्हणजे देण्याची काय असली पाहिजे, माणसाकडे नीती असली पाहिजे, तरच तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. मी जर फ्री कोर्सेस ठेवले तर बरेच जण जॉईन होतात, बरोबर आहे की नाही. पण जिथे पेड करण्याची गोष्ट आली की तिथे लोकांना असं वाटतं का पेड करायचं, स्वतःवर खर्च करायचाच नाहीये लोकांना. तुम्ही जे रोज करत आहात तेच तुम्ही करत असलात तर तुम्हाला नवीन कसं मिळणार आहे. जर हे सायन्स आहे तर हे शिकावं लागेल. शिकायचं असेल तर ते फ्रीमध्ये तर कोणी शिकवणार नाही. काही ट्रिक्स टेक्निक्स आम्ही सांगू शकतो. तुम्ही पण शेवटी मॅम जेव्हा ते शिकलात तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट केलंय ना, लाखो रुपये तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट केले, तेव्हा तुम्ही त्या टेक्निक करोडो रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, त्यातून तुम्हाला ते नॉलेज मिळालं आणि त्यानंतर तुम्ही आज हे नॉलेज देऊ शकता. आणि प्रत्येक गोष्टीचं एक असतं की फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीची किंमत पण नसते लोकांना. 2025 मध्ये जर एखाद्या व्यक्तीला डिसेंबर 2025 पर्यंत करोडपती बनायचं असेल किंवा खूप सारा पैसा कमवायचा असेल तर त्या मेथड्स तुम्ही आज द्या मॅम आपल्या ऑडियन्स. डेफिनेटली मी देणार आहे. 2024 तर जवळजवळ गेलेला आहे. 2025 येऊन त्याचा फर्स्ट मंथ झालेला आहे, सेकंड मंथ चाललेला आहे. 2025 मध्ये तुम्हाला जर तुमचा सक्सेस गेन करायचा असेल, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला भरपूर पैसा अट्रॅक्ट करायचा असेल, तर त्यासाठी आधी तुमचे थॉट्स अलाइन करायला शिकलं पाहिजे. सबकॉन्शियस माइंडबद्दलची इन्फॉर्मेशन घ्यायला शिकलं पाहिजे. त्यासाठी द सिक्रेट बुक आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे, द आर्ट ऑफ एक्सप्लेनेशन आहे. अशा भरपूर साऱ्या बुक्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात ट्रेंडिंग आणि सर्चिंग टॉपिक काय आहे सध्या, हाऊ टू अलाइन अवर थॉट्स. तुम्ही जर गुगलवर गेला तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर गुगलवर सगळ्यात जास्त सर्चिंग असणारा जर हा टॉपिक असेल तर आपण ते नेमकं केलं पाहिजे. गुगलवर जाऊन नाही तर स्वतः आपले थॉट्स अलाइन केले पाहिजे. त्यानंतर तुमचं गोल सेट केलं पाहिजे की 2025 मध्ये तुम्हाला 1 करोड हवेत, पण ते कुठून येणार आहेत. त्यासाठी गोल सेटिंग ॲक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. बसायचं आहे आणि लिहायचं आहे की नेमकं आपल्या आयुष्यात आपलं ध्येय काय आहे, बरोबर काय गोल आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर त्या गोलला आपण एक विजन देतो, जसं मी मगाशी सांगितलं विजन बोर्ड करायचा आहे, त्यावर तुमचे सगळे विजन्स लिहायचे आहेत. आफ्टर दॅट तुम्ही काय करू शकतात, ते गोल लिहिले आहेत, विजन क्लिअर आहे, तुमचा विश्वास स्ट्रॉंग असला पाहिजे, तुमचे बिलीफ स्ट्रॉंग असले पाहिजे की हां मला 100% युनिव्हर्स देणार आहे, मी हे आणि ज्या संधी तुम्हाला उपलब्ध करून देईल युनिव्हर्स समोर पैसे कमवण्याच्या, त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, घेता आल्या पाहिजेत आणि तिथे तुमचं 100% तुम्ही दिलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकतात. तुमचं रोज युनिव्हर्स सोबत जर समजा कनेक्शन असलं तर तुम्हाला आवडेल की नाही की एखादा अलाउद्दीनचा चिराग तुम्हाला मिळालेला आहे, बरोबर, आणि तो तुम्ही हुकूम मेरे आका म्हणत आहे, तुम्ही सांगितल्यावर लगेच आणि तुम्ही त्याला सांगत आहे. तसा अलाउद्दीनचा चिराग म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, जे तुम्ही 100% इम्प्लिमेंट करू शकतात, ज्याच्याने तुमचे ड्रास्टिक चेंज येणार आहेत. मनी बिलीफ्स पूर्ण चेंज होतील. जे प्रोकास्टिनेशन असतं की आपण चालढकल करतो ते सगळं निघून जातं आणि एक तुमची अलाइन प्रोसेस स्टार्ट होते मनीविषयीची आणि 100% पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, 100% होतो. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक काचेची बरणी घ्यायची आहे, बाऊल घ्यायचा आहे, ज्यामध्ये रोज तुम्ही 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये तुमच्या
सोयीप्रमाणे तुम्ही त्यात टाकायचे रोज. बरोबर. आणि त्या जारला मनी जार असं म्हटलं जातं. आणि त्या मनी जारला रोज ॲक्टिवेट करायचं आहे, हृदयाजवळ घ्यायचं आहे, त्याला म्हणायचं आहे डिअर मनी, थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्या सगळ्या विशेष पूर्ण करण्यासाठी, मला 2 वेळ छान जेवण देण्यासाठी, माझ्या लाईफमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करून देण्यासाठी तुझे खूप खूप आभार. ओके. माझ्याकडे मल्टिपल सोर्सेसनी येण्यासाठी तुझे खूप खूप आभार. म्हणजे आपण त्या पैशाला काय देतोय, ग्रॅटिट्यूड देतोय. तो जर आपल्यासाठी काही करत आहे तर त्या पैशाला आपण काय देतोय, 100% तू माझ्या लाईफचा एक पार्ट आहे. बरोबर. असं म्हणत आहोत. आता मी आणि त्यासोबत अफर्मेशन्स करायचे आहेत जे तुम्ही आता माझ्यासोबत बोलायचे आहेत. येस. पैसा माझा चांगला मित्र आहे. पैसा माझा चांगला मित्र आहे. तो माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. तो माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. माझ्याकडे नेहमी असतो. माझ्याकडे नेहमी असतो. माझ्याकडे अट्रॅक्ट होतो. माझ्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो. मी मनी मॅग्नेट आहे. मी मनी मॅग्नेट आहे. मी मनी मॅग्नेट आहे. मी मनी मॅग्नेट आहे. माझ्या अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे. माझ्या अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे. मी तो पैसा योग्य ठिकाणी वापरतो. मी तो पैसा योग्य ठिकाणी वापरतो. पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. पैसा माझा खूप चांगला मित्र आहे. चांगल्या प्रकाराने माझ्याकडे येतो. चांगल्या प्रकाराने माझ्याकडे येतो. परत परत येतो. परत परत येतो. मी झोपलो तरी येतो. मी झोपलो तरी येतो. मी उठलो तरी येतो. मी उठलो तरी येतो. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. मी पैशावर खूप प्रेम करतो. मी पैशावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू डिअर मनी. आय लव्ह यू डिअर मनी. ओके. हे अफर्मेशन्स तुम्ही करू शकता. ओके. ठीक आहे. मनी जार करायचं आहे, अफर्मेशन्स करायचे आहेत. कारण पैसा ही सगळ्यात हायेस्ट एनर्जी आहे तुमच्या लाईफमधली. करेक्ट. तुम्ही कुठलेही नाते पैशांशिवाय जपू शकत नाही. तुम्ही एक वेळचं जेवण सुद्धा पैशांशिवाय करू शकत नाही. जे कोणी म्हणत असतील ना की हा प्रेमाने पोट भरत नाही, नाही शक्य. पैसा हा तेवढाच महत्त्वाचा आहे. मी म्हणते ना की पैसा खुदा नाही आहे, पण खुदा से कम भी नाही आहे. नाही आहे. बरोबर आहे. मनी ही हायेस्ट एनर्जी आहे. तिला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. बरोबर. त्याच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जे आहे 1 रुपया आहे तरी ती एनर्जी आहे. करन्सी बघू नका, ती एनर्जी आहे. त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. 1 रुपयाला तुम्ही ग्रॅटिट्यूड दिला तर त्याचे 10 लाख 10 करोड तुमच्याकडे येणार आहेत. कारण युनिव्हर्सल पॉवरमध्ये तेवढा पैसा आहे. अंबानीसाठी वेगळा नाही, आपल्यासाठी वेगळा नाहीये. काहीच लोकांना श्रीमंत करायचं नाहीये. 15 वर्षाची युट्यूबवर पण करोड रुपये कमवतायत. बरोबर आहे की नाही. म्हणजे पैसा अबंडन्स मध्ये आहे. फक्त फ्रिक्वेन्सीज मॅच करायच्या आहेत. त्या 2025 मध्ये जर केल्यात तुम्ही श्रीमंत होणार आहात. आणि प्रत्येकाचा तो काय आहे, हक्क आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीत जन्माला येता हे आपण ठरवू शकत नाही. पण जर तुम्ही गरिबीतच मेलात तर हा सगळ्यात मोठा दोष आहे तुमची. 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्या की आपल्या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत. चेंज करायचं असेल तर स्वतःला चेंज करावं लागेल. विचार बदलावे लागतील. जे तुमच्याकडे लोक येतात मॅम कन्सल्टेशनसाठी, तर तुम्ही त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनने त्यांच्या अडचणींमधून बाहेरही काढतात आणि त्यांना जर ते शिकायचं असेल तर ते कोर्सेसही तुम्ही त्यांना देतात. दोन्ही म्हणजे माझ्या सर्व मोडॅलिटीज झालेल्या आहे. जसं NLP आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, हे लेटेस्ट आहे. आणि मराठीतून तर ते कोणीच करत नाहीये. तुम्ही जर कोच बघितलेत तर सगळे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये करतायत. बरोबर. पण मला असं वाटलं की आपल्या मराठी माणसाला आता जागं केलं पाहिजे. त्याला गरजेचं आहे. कारण आपण फक्त एकच विचार करतोय की आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे मगच पैसा मिळणार आहे. पण हे चुकीचं आहे. प्रचंड मेहनत करून फक्त पैसा मिळत नाही. तर तुमचं इंटेलेक्च्युअल वापरायचं आहे. आणि जी युनिव्हर्सल पॉवर आहे ती तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर यूज केली तर तुम्हाला 100% यश मिळू शकतं. असे माझे भरपूर उदाहरण आहेत. असे माझे भरपूर क्लायंट्स आहेत की ज्यांच्या लाईफमध्ये मिरॅकल्स झालेले आहेत. इतके मिरॅकल्स झालेले आहेत की आपण इमॅजिन पण करू शकत नाही. की त्यांचे एका आठवड्यात 10-10 लाख रुपये जे 12 वर्षापासून अडकलेले होते ते सुद्धा निघालेले आहेत. फक्त माइंड शिफ्ट करायची गरज आहे. तुम्ही पैसा 100% अट्रॅक्ट करू शकतात. त्याच्या काही गोष्टी डीपमध्ये जाऊन शिकायच्या आहेत. काही गोष्टी आपण आता तुमच्या प्रेक्षकांसाठी सांगणार आहोत. काही येस काही टेक्निक्स मॅम आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट सांगणार आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये. तर मॅम सगळ्यात पहिली टेक्निक काय? सर्वात पहिल्यांदा जे बिगिनर्स आहेत त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला समजा एक स्पेसिफिक अमाऊंट मॅनिफेस्ट करायची आहे. एक आपण पकडू की 10 लाख रुपये. 10 लाख रुपये तुम्हाला मिळवायचे आहे. बरोबर. तर तुम्ही काय करायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे की मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत. थँक्यू डिअर युनिवर्स. ओके. मला 10 लाख रुपये देण्यासाठी किंवा मला 10 लाखाचं पॅकेज देण्यासाठी किंवा 10 लाख रुपये मला कुठून येणार होते ते आले, त्यासाठी थँक्यू. आणि ते 10 लाख रुपये आल्यावर तुम्ही काय काय करणार आहात ते पण लिहायचं की तुम्ही कोणाला देणार आहात,
घरात वस्तू घेणार आहात, फॅमिलीसोबत टूर करणार आहात, हे सगळं तुम्ही स्क्रिप्टिंग खूप महत्त्वाचं आहे. रायटिंग करणं, ज्या वेळेला आपण राईट करतो त्यावेळेला आपले सिग्नल्स स्ट्रॉंगली युनिवर्सपर्यंत पोहोचतात. बरं. जी अमाऊंट तुम्हाला हवी आहे ती लिहायची आहे, ते कुठे कुठे यूज करणार आहे ते सुद्धा लिहायचं आहे. तुमच्या आवाजात ते रेकॉर्ड करायचं आहे की मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, मी इथे इथे ते केले, थँक्यू युनिवर्स, थँक्यू गॉड, तुम्ही ज्या देवाला मानत असाल. ओके. आणि असं असं होणार आहे, माझ्या लाईफ हॅपनिंग आहे, माझे सगळे रिलेटिव्स माझ्यासोबत आहेत, माझी फॅमिली माझ्याबरोबर आहे, पैशांमुळे काय काय चांगलं झालं आहे. ओके. ते सर्व तुम्ही रेकॉर्ड करायचं आहे तुमच्या आवाजात आणि ते 21 दिवसापर्यंत रोज झोपताना ऐकायचं आहे. 21 दिवस कंटिन्यू ऐकायचं. तुम्ही 10व्या 9व्या 10व्या दिवशीच तुम्हाला मिरॅकल दिसेल, तुमची मॅनिफेस्ट होणार आहे अमाऊंट. आणि जर झाली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की किती अमाऊंट मॅनिफेस्ट झाली आहे. अंगावरच काटे आले मॅम. 100% होणार आहे. म्हणजे तुमचा आवाज जेव्हा तुम्ही ऐकतात तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि ते सबकॉन्शियस माइंड हा आपला युनिवर्ससोबत कनेक्ट असतो. आणि ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला आपण अशा स्टेजमध्ये असतो की आपलं सगळं अटेन्शन युनिव्हर्सल माइंडमध्ये असतं. ओके. म्हणजे झोपल्यावर मॅम युनिव्हर्स पॉवर आपल्याला कंट्रोल करते एक प्रकारे किंवा आपल्यावर लक्ष ठेवून, म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला कंट्रोल करत असतो. ओके. ओके. म्हणजे आपण झोपलेलो असतो तरी आपलं हृदय धडधडतंय, आपण श्वास घेतोय, मग ते कशाने घेतोय, कुठलं सायन्स आहे तर ते स्पिरिच्युअल सायन्स आहे. ओके. तो आपला सबकॉन्शियस माइंड आहे, आपलं अवचेतन मन आपल्याला चालवत असतं. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला जर ते तुम्ही तुमच्या आवाजातलं ऐकलं 100% 21 दिवसात तुम्हाला ही सगळ्यात शॉर्ट ट्रिक आहे, 100% रिझल्ट तुम्ही मिळणारच आहे. एखादा कर्जबाजारी माणूस जर आपला हा पॉडकास्ट बघतोय आज, तर या टेक्निकने त्याचं कर्जही हो, म्हणजे ते कर्ज प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळात फक्त बोलायचं आहे की एवढी अमाऊंट माझी नील झालेली आहे. कर्जमुक्त सुद्धा लिहायचं नाही, मी नील झालेलो आहे. कर्ज वर्ड्स निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह वर्ड्स लिहायचे नाही. कर्ज हा सुद्धा निगेटिव्ह वर्ड झाला, लोन हा निगेटिव्ह वर्ड झाला, त्यामुळे तो उच्चारायचा नाही की मला एवढी अमाऊंट मिळालेली आहे त्यासाठी धन्यवाद. ते मिळाल्यानंतर ती अमाऊंट तुम्ही काहीही करू शकतात, मग ते तुम्ही लोन फेडा, नवीन गाडी घ्या, बंगला घ्या, घर घ्या, वॉट एव्हर. पण काय लिहायचं आहे की मी नील झालेलो आहे, माझ्याकडे एवढा पैसा आलेला आहे, मी कर्ज भरायला लागणार आहे. ते फक्त लिहिताना निगेटिव्ह वर्डचा यूज करू नका, क्लास निगेटिव्ह वर्ड यूज करायचा, कर्ज यूज करायचं आणि लोन यूज करायचं. कारण तुमचे शब्द मॅनिफेस्ट होतात, कारण तुमच्या शब्दांना व्हायब्रेशन आहे. आपल्याकडे म्हटलं जायचं आधी, जेव्हा लहानपणी आपण आपल्या आजी आजोबा आपल्याला सांगायचं सायंकाळ झाली आहे, मोठ्याने 7 वाजता असं बोलू नको, आणि आपल्या तोंडामध्ये काय असते, जिभेवर सरस्वती येते, त्यामुळे चांगलं बोल, शुभ बोलणाऱ्या का म्हणायचे. म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण लहानपणापासून ऐकतोय, फक्त त्याचे मोड्स वेगवेगळे होते. आज आपण ते सायंटिफिकली शिकत आहोत, बरोबर आहे की नाही. किंवा आपल्याकडे जर बेबी येणार असेल तर आपण त्या एखाद्या सुदृढ बाळाचा फोटो लावतो का, सुदृढ बाळाचा लावतो, एखाद्या काळ्या बाळाचा किंवा असं एकदम मेंगरण आपण, कारण आपल्याला बाळ असं सुदृढच हवंय, हेल्दी बेबी हवंय, आपल्याला हेल्दी बेबी हवं असतं. मग ते तुम्ही समोर का लावतात, कारण ते समोर कंटिन्यू दिसतंय आणि ते मॅनिफेस्ट होणार आहे, बरोबर, हे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी आपण तो फोटो लावतो आणि आपलं बाळ पण तसंच जन्माला येतं. करेक्ट. ज्याप्रमाणे हे लहानपणापासून आपण शिकत आहोत त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. फक्त तुमचा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. तुम्हाला ज्या वेळेला कळलं की सबकॉन्शियस माइंडने आपण प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो, पैसा तुमच्याकडे कीच केतकी मुली आहे, भरपूर अट्रॅक्ट होणार आहे. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे तुमच्या विचारांचं, फक्त परसेप्शन चेंज करा, तुम्हाला लाखो करोडो अब्ज रुपये मिळू शकतात. पण त्याच्यासाठी मेहनत पण तेवढीच महत्वाची आहे. मेहनत प्लस मॅनिफेस्टेशन इज इक्वल टू सक्सेस. दुसरी टेक्निक जर मॅम अजून काही सांगायची झाली तर अजून आपण काय, आपल्याला हे जे सांगता ना रेकॉर्ड करून ठेवा, नाही तर नाही मिळत अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला कधी. आणि अशा तर 100 टेक्निक आहे मॅमकडे आणि त्या तुम्हाला त्यांच्या कोर्समध्येच ॲक्च्युली शिकायला मिळतील किंवा कन्सल्टेशनमध्ये शिकायला मिळतील. पण आज जितकं मिळतं आहे तितकं तुम्ही नीट ऐका. आपण अजून काय करू शकतो सर, की तुमची जी पण विश आहे ती कागदावर लिहायची आहे झोपताना, ओके, किंवा सकाळी उठलेत तरी. मला इथून काम येत आहे, किंवा मला माझे क्लायंटसोबत डील क्रॅक झालेली आहे, ठीक आहे, किंवा मला एवढी अमाऊंट इथून येणार होती ती आलेली आहे. ओके. जेही पॉझिटिव्ह तुम्हाला घडावं असं वाटतंय तुमच्या लाईफमध्ये ते सगळं लिहायचं आहे. ओके. ते जाळून टाकायचं आहे, जाळायचं. हां, ते
रक्षा घ्यायची, जे ॲशेस असतात राख, ते काचेचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी भरायचं, त्या पाण्यात त्या मिसळायच्या, ते पाणी हलवायचं आणि ते झाडाला टाकायचं. कोणत्याही झाडाला टाकलं, कुठल्याही झाडाला टाकलं तर चालतं. असं 21 डेज करा. 21 डेज मी का सांगते, कारण कुठलीही गोष्ट आपली जी आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट व्हावी अशी वाटत असेल तर त्याच्यासाठी 21 डेज इम्पॉर्टंट आहेत. कारण प्रत्येक वेळेला तुमचे सिग्नल जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर जेवढी अमाऊंट तुम्हाला हवी आहे, समजा 10 लाख, 50 लाख, 5 लाख, वॉट एव्हर, जर तुम्ही कमीत खुश असाल तर युनिवर्स तुम्हाला म्हणेल तू 50,000 पण खुश आहे बाबा, मी तुला 80 तरी का देऊ. बरोबर आहे. मागताना जास्त मागा, मागताना जास्त मागा, कारण जो द्यायला बसलेला आहे त्याच्याकडे अब्जो रुपये आहेत. जसा आपला बाप आपल्याला काही कमी पडू देत नाही, तसा तो आपला सर्वांचा पिता आहे. सर्वात म्हणजे परमात्मा आहे, त्याच्याकडे कसलीच कमी नाही आहे. त्याने एवढ्या विश्वाची निर्मिती केलेली आहे. पैसा हा फक्त बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही मागा तेवढा मिळणार आहे. तेवढी अमाऊंट तिथे लिहायची रोज 21 दिवसापर्यंत. करेक्ट. ते 17 सेकंड जी टेक्निक आहे, ही 17 सेकंड तुम्ही तोच विचार करतात, ते लिहितायत, ते जाळतायत. प्रत्येक वेळेला फक्त प्रेझेंट टेन्समध्ये बरोबर बोलायचं आहे. आणि मग ते तुम्ही त्या झाडाला टाकतायत आणि त्या झाडाला पण थँक्यू म्हणत आहेत की थँक्यू एवढे पैसे माझ्याकडे आणून देण्यासाठी. ही पण एक शॉर्ट टेक्निक आहे तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी, की पैसा कसा मिळवायचा. तुम्ही घर घेतलं मॅम मॅनिफेस्टेशन करून, खूप सुंदर घर, म्हणजे मी तो व्हिडिओ बघितला, तो आम्ही एक म्हणजे डिस्प्लेला नाही लावू शकत, बट खूप सुंदर घर घेतलं, एरिया वाईज मोठं घेतलं. ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगितलं की तेही तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं. तुमच्याकडे ऑलरेडी घरं होते, असं नाही की ते तुमचं पहिलं घर आहे, पण तुम्हाला ते घर आवडलं होतं कारण तिथून सिंहगड दिसत होता. त्याबद्दल काय सांगाल, कशी ती प्रोसेस होती? म्हणजे इन जस्ट आपल्याला जर मॅनिफेस्टेशन ते प्रोसेस जर घ्यायची, मॅनिफेस्टेशन कसं होतं माझ्या लाईफमध्ये, तर ते 100% झालेलं आहे. मी पुण्यात जेव्हा आली तेव्हा मी 3,000ची नोकरी करत होती. आज माझ्याकडे 40 लोकांचा स्टाफ आहे. माझी स्वतःची स्कूल आणि क्लासेस आहेत आणि वेल सेटल बिझनेस आहे. मला काहीच वेगळं करण्याची गरज नाही आहे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन ज्या टेक्निक्स का मी करत आहे, कारण मला लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की आपल्या माइंडमधूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे. सगळं काही तुमच्या मनात आहे. जे तुमच्या मनात आहे तेच तुमच्या परिस्थितीत आहे. तुमची मनस्थिती बदलली तरच तुमची परिस्थिती बदलणार आहे. मनस्थिती बदलली नाही तर परिस्थिती चेंज होणं इम्पॉसिबल आहे. वरून आपण किती पांघरून घेतले, आपण डबल चेहरे घेऊन फिरत असतो. आपण घरासाठी वेगळे, लोकांसाठी वेगळे, पण आपला जो माइंड आहे तो बरोबर प्रोग्राम झालेला असतो. जे त्याच्यात आहे ते युनिवर्सपर्यंत पोहोचतं. त्याच्याशी तुम्ही खोटं बोलू शकत नाही. बोलू शकत. जे तुमच्या मनात आहे ते त्याला सगळं दिसतं. मग तुम्ही तुमच्या मनात नेमकं काय ठेवायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे. पैसा हवा आहे तर पैशाबद्दलच्या चांगल्या भावनाच तुम्हाला ठेवावे लागतील. तुमचे बिलीफ्स तेवढे स्ट्रॉंग ठेवावे लागतील. तुम्हाला घर हवं आहे तर तुम्हाला डाऊट घेता येणार नाही. मग लोक म्हणतात की हा घर कसं मॅनिफेस्ट करू शकतो, का नाही करू शकत. आपल्या वडिलांकडे आपण जर एखादी गोष्ट मागू तर आपण विचार करून मागणार आहोत का? आपल्याला माहिती तो कुठून तरी आपल्याला देणार आहे. बरोबर. ॲक्शन इज इक्वली इम्पॉर्टंट टू मॅनिफेस्टेशन. ॲक्शन्स करायच्याच आहेत, पण त्या ॲक्शन्स अलाईन होण्यासाठी युनिवर्स तुम्हाला मदत करते. जशी मला केली. समजा मी फ्लॅट बघतच होते, माझे ऑलरेडी फ्लॅट आहेत पुण्यात, पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की माझं मोठं घर असावं. जसं आपल्या गावाकडे बंगले असतात, माझे सासरी माहेरी दोन्हीकडे बंगले आहेत. त्यांचा मोठा हॉल, इथे घर घुसलं की संपतं. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. तर इतकं मला असं वाटायचं की आपण ह्या लाईफसाठी तर इथे आलेलो नाही आहेत. बरोबर. आपलं घर मोठं हवं. तर मी फ्लॅट बघत होते, बऱ्यापैकी बघून झालं. मी माझा एरिया सोडू शकत नाही कारण माझा वेल सेटल बिझनेस आहे तिथे. बरोबर. मग माझ्या मैत्रिणीने घर घेतलं, नक्षत्र कॉम्प्लेक्स म्हणून आहे. ओके. आणि तिच्याकडे मी गेले. 2019ला तिने 18ला घर घेतलं. ठीक आहे. तिच्या घरी गेले. 3 BHKचा तिचा 1800 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. ओके. मी म्हटलं बापरे, असं घर हवं मला. इतकं मोठं, एवढं मोठं असं घर मला पाहिजे. तर मी फक्त युनिवर्सला सांगितलं की आय वॉन्ट दिस हाऊस किंवा दिस टाईप ऑफ हाऊस. मी मॅनिफेस्टेशन 2016पासून इम्प्लिमेंट करत आहे. आणि मी तिथे मग फ्रिक्वेंटली जायला लागली माझ्या मैत्रिणीकडे 2018पासून. तर मला ती सोसायटी प्रचंड आवडायची, कारण अख्ख्या ज्या एरियात मी राहते तिथे सगळ्यात बेस्ट सोसायटी म्हणेल मी ती. ओके. की जिथे सगळं आहे, कॉर्पोरेशनचं पाणी असू दे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथून सिंहगड दिसत होता. मला फोर्ट्स खूप एनर्जी देतात, मला समुद्र खूप एनर्जी देतो, कारण एंडलेस आहेत ते. त्यामधून आपण हे शिकतो की आपला आत्मविश्वास किती प्रचंड आहे. ज्या काळात आपण आता एक दगड उचलून
साधा जिना चढू शकत नाही. त्यावेळेला एवढे मोठे दगड धोंडे घेऊन आपल्या पूर्वजांनी किल्ले बांधलेले आहेत आणि ते एवढे मजबूत की आपण तसं आता ट्राय केलं तरी करू शकत नाही. म्हणून मला किल्ले प्रचंड आवडतात. किल्ला किंवा समुद्रात पण इतकं अथांग पाणी आहे, त्याची आपण पातळी गाठू शकत नाही किंवा आपण अंदाज लावू शकत नाही, पण एवढं आहे त्यातनं घेण्यासारखं की तो किती शांत असतो, आपल्याला आनंद देत असतो आणि कितीही काही आलं, वादळ आलं तरी सुद्धा ते हालत नाही. तो त्याच्या जागी ठाम आहे. ते ठाम राहण्याची वृत्ती मला समुद्राकडनं मिळते. मी वर्षातनं 2दा तरी कोकणात जाते, कारण समुद्राची ती प्रचंड ताकद मला माझ्यात अनुभवायला आवडते प्रत्येक वेळेला. तर मग तसंच मी माझ्या फ्रेंडकडे जायची, तुम्हाला जशी म्हटली की घर कसं मॅनिफेस्ट केलं. आणि तिथे मी एक फ्लॅट बघितला 2019ला, कोविडच्या आधी. 18ला तिने घर घेतलं मैत्रिणीने, 19ला मग तिच्या सोसायटीत मी गेल्यावर मी तिथे फ्लॅट बघितला, जो त्या माणसाने मला 85 लाखाला सांगितला होता. व त्यावेळेला माझा ऑलरेडी दुसरा फ्लॅट घेऊन झालेला होता, तर माझ्याकडे पैसे नव्हते. 85मधले 5 लाख पण ॲक्च्युअलमध्ये नव्हते माझ्याकडे. त्यामुळे मग मी विचार सोडला की ठीक आहे, समजा आपल्याला इथे घर घेणं पॉसिबल नाही आहे आत्ता तरी नाही आहे. पण मी फ्रिक्वेंटली तिच्याकडे जायची. आणि नंतर तर मग कोविड आला, मग गावाला गेलो. मग आम्ही जवळजवळ 4-5 महिने गावाकडेच होतो कोविडमुळे. सगळं मग स्कूल बंद, क्लासेस बंद. त्यानंतर आल्यावर मग कोविड संपला आपला 2020-21 पर्यंत, 21च्या एंडिंगपर्यंत होतं. मग तसं क्लासेस स्कूल चालू केले. मग परत तेव्हा तर कुणाकडे जाणं येणं नसायचं, कारण पीक लेवलला होतं, बरोबर, आपल्याला कुणाकडे जाणं अलाउड पण नव्हतं. पण तरीसुद्धा तिच्याकडे पूजा होती, मी गेली. परत मग माझ्या डोक्यात ते डोकावलं 1.5-2 वर्षांनी की इथे मला घर तर हवंच आहे, माझ्या घरातनं मला सिंहगड दिसला पाहिजे. मग एक 2019ला मग मी तिच्याकडे 21ला तिच्याकडे पूजा होती, गेली. त्यानंतर मग मी कंटिन्युअस परत त्यानंतर थोडं शिथिल झाले सगळे बंधनं, मग आम्ही जायला यायला लागलो, कारण प्रत्येकालाच घरात बसून बोर झालेलं. परत क्लासेस स्कूल रुटीन चालू झालं. पण मी मॅनिफेस्टेशन करत होती. रोज सकाळी मेडिटेशन करत असताना मी बघत होती की माझं त्या अपार्टमेंटमध्ये घर आहे, ह्या मजल्यावर आहे, असं त्यात मी इंटेरियर केलेलं आहे. आणि मी जसं बघितलं होतं तसंच मी इंटेरियर माझ्या घरात केलं आहे. मग 2022ला तिथे एक फ्लॅट अजून विकायला आला, पण तो 1 BHK होता आणि फर्स्ट फ्लोअरला होता. मला तो नको होता. मग मी ते रिजेक्ट केलं. मग परत 2023ला तिथे फ्लॅट विकायला निघाला, 2 BHK एक्झॅक्ट मी बघितला होता त्याच्या खालचा. 904 मी बघितला होता, 804 विकायला होता. मी क्षणाचाही विचार न करता तिला डिरेक्ट सांगितलं की त्या मालकांना सांग की आपल्याला फ्लॅट आवडलेला आहे. म्हणजे मी तो फ्लॅट पहिल्यांदा बघितला सुद्धा नाही, फक्त मला तिथे मिळतोय, कारण त्या गोष्टीला 5 वर्ष होऊन गेले होते. बरोबर. आणि आपल्याला मिळत आहे तर आपल्याला घ्यायचं आहे. ॲक्च्युली काही प्लॅनिंग नव्हतं, करेक्ट, कुठलीच काही गोष्ट ठरवलेली नव्हती, पण युनिव्हर्सने मला सिग्नल दिला, मी तो कॅच केला. बरोबर. आणि मग घराचं डील झालं. आणि 2024ला आम्ही ऑक्टोबर 2024ला 24 तारखेलाच राहायला गेलो. अरे, हे मॅनिफेस्टेशन, दिस इज व्हॉट द मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला ते जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं तेव्हा ते पाहिजे होतं, तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे तुम्ही विचार सोडला. कोरोना संपला, तुम्ही परत तिकडे गेलात, तुम्हाला परत ते एक वाटलं की नाही आता आपल्याला हे करायचंच आहे. तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी एक म्हणजे म्हणतो युनिव्हर्सकडे मागितलं. येस. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लवकरच मिळालं ना, 2 वर्षात एवढा. आय डोंट नो द प्राईस, बट इतका कॉस्टली फ्लॅट घेणं, म्हणजे मी त्याचा व्हिडिओ बघितला, जसं मी तेव्हा बोललो की खूप मोठा फ्लॅट आहे ॲक्च्युली, 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. तर असा फ्लॅट मिळणं हे इम्पॉसिबलच आहे आजकाल, आणि ते होऊ नये इतक्या लवकर. आधी झालं, सगळ्या गोष्टी सेट झाल्या आणि लगेचच्या लगेच सगळं झालं. भावाने माझ्या इंटिरियर पण करून दिलं. माझ्या फॅमिलीचा मला भरपूर सपोर्ट असतो आणि प्रत्येक गोष्ट एक बघितली आणि केली. पप्पांचा तर माझा ह्यूज सपोर्ट आहे मला प्रत्येक गोष्टीला. हजबंड तर ब्लाइंडली ट्रस्ट करतात. ते मी जर घर बघितलं तर जेवढे माझे घर झालेले ते कधी बघायला पण आले नाही. तुला आवडलाय, फायनल, बापरे, एवढा ट्रस्ट आहे त्यांचा. बरोबर. सो आय टच वूड की माझे फॅमिली मेंबर्स, माझे पप्पा असू दे किंवा हजबंड असू दे किंवा मुलगा असू दे, आणि भाऊ मेन म्हणजे भाऊ पण त्याने आर्किटेक्ट केलेले तर ते बोलतील माझं नाव नाही त्याने, म्हणजे ते तर खूपच करतात.
म्हणजे एवढे प्रेमळ लोक माझ्या बाजूला आहेत का, कारण मी ते फ्रिक्वेन्सी नेहमी त्या फ्रिक्वेन्सीला असते की माझ्या लाईफमध्ये कधीच काही असं नाही घडणार आहे की माझे नाते दुरावतील. याबद्दलच एक विचारायचं आहे, म्हणजे पैशांकडे तर आपण परत येऊच की पैसे कमवण्यासाठी काय, तर जे नातेसंबंध असतात आपल्या भावांशी, आपल्या फॅमिलीमध्ये बहिणीसोबत किंवा मामांसोबत, काकांसोबत, एक जे म्हणतो आपण जवळपासचे नातेवाईक बॉन्ड, हा चांगला जर असला किंवा हे संबंध चांगले असले तर आपल्या प्रगतीसाठी ही गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने चांगली असते का, सक्सेसफुल बनण्यासाठी? एकदम छान क्वेश्चन आहे आणि 100% चांगली असते. ज्या वेळेला तुम्ही एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये असतात, मग ते कोणासोबतही असू दे, आईवडील असू दे, लाईफ पार्टनर असू दे, ब्रदर्स सिस्टर्स बॉन्डिंग असू दे किंवा आपले नातेवाईक असू दे, ज्या वेळेला ते लोक तुम्हाला सपोर्ट करतात, तुमच्या फेवरमध्ये असतात, तुमचं चांगलं वाईट त्यांना कळत असतं, तुम्ही त्यांच्याशी ओपनली डिस्कस करू शकत असाल, तर यापेक्षा मोठं धन तुमच्याकडे नाही आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे रिलेशनशिप, हेल्दी रिलेशनशिप आजूबाजूला असणं, मी तर टचवूड खूपच ग्रेटफुल आहे युनिवर्सला की मला सगळी फॅमिली अगदी बेस्ट दिली आहे. सासर माहेर माझं भरपूर श्रीमंत आहे मनाने, म्हणजे इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर किंवा माझ्यावर सुद्धा की ठरवूनसुद्धा आम्ही दूर नाही होऊ शकत. कुठलेच नाते माझे दुरावत नाही. म्हणजे मग ते माझ्या जावा असू दे, सासू सासरे असू दे, आईवडील असू देत, एवढं नॅचरल सगळं आहे. तर रिलेशनशिप खूप हेल्प करतात आणि खूप इम्पॅक्ट करतात लॉ ऑफ अट्रॅक्शनला, कारण तुमचा जिथे माइंडसेट असतो त्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतात. जर घरात वातावरण कितीही तुम्ही बाहेर कमवून आणला पैसा किंवा बाहेर पडलात तुम्ही आणि खूप तुम्ही रिच झालेले आहात किंवा तुम्हाला समाजात मानाचं स्थान आहे आणि घरात आल्यावर तुम्हाला वागणूकच बरोबर नाही आहे, तर तुम्हाला काय फील होणार आहे? डाऊन डिप्रेस्ड वाटतं किंवा त्या सक्सेसचा आनंद राहत नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट काही काळापुरताच आनंद देऊ शकते, पण आपण माणसाळलेले आहोत, आपल्याला माणसं लागतात, आपल्याला लोक लागतात, आपल्याला आपल्या जवळचं कोणीतरी हक्काचं लागतं, रडण्यासाठी सुद्धा आणि हसण्यासाठी सुद्धा. जर ते तुमच्याकडे असेल तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. पण ते नाते सुद्धा कधी तुमच्या जवळ येतात ज्या वेळेला तुम्ही पण काहीतरी बनतात, तुम्ही त्यांना काहीतरी देतात. किंवा आईवडील हे तर अगदी, भाऊ बहीण हे तर नातं सगळ्या गोष्टींच्या पलीकडचं आहे. पण बाकीचे जे तुम्ही म्हणता आहात की काकांची वाकडे असतात, आत्ते भावाशी वाकडे, मामाच्या मुलाशी वाकडा, भरपूर अशा गोष्टी पाहिल्या, भरपूर रिलेशन. हा प्रश्न विचारायचं कारणही होतं की माझ्या फॅमिलीमध्ये पण सगळे क्लोज वन्स आर व्हेरी गुड, पण थोडेसे जे दूरचे नातेवाईक आहे ते जरा जास्त दूर जात चालले, कारण बोलणं नाही आहे, काही मिसअंडरस्टँडिंग्समुळे बोलणं नाही होत. आणि जेव्हा पैसा येतो ना मॅम प्रत्येकाकडे, आज माझ्याकडे, त्यांच्याकडे किंवा कुणाकडे, तर एक इगो येतो आणि असं वाटतं की मी का बोलू याच्यासोबत, तो चुकला तर तो होता. बट तुमच्या या गोष्टीवरून असं जाणवत आहे की आज तुम्ही सक्सेसफुल आहे सगळे, बट जर प्रत्येकाने एक पाऊल मागे घेतलं किंवा मी मोठा आहे किंवा तो मोठा आहे, दोघांनी जर एक, म्हणजे मी जाऊन बोललो की सॉरी, जाऊ दे, जे झालं ते झालं, तुझी चूक असेल, तर तुमची वैयक्तिकच नाही पण फॅमिली खूप मोठी पण आहे. 100%. आणि कोणाबद्दल राग ठेवायचा नाही आहे सर. पैशामुळे इगो येत नाही, हे चुकीचं वाक्य आहे. पैसा तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे तर पैसा नाही, तुमचे बिलीफ्स काय आहेत, पैशामुळे इगो नाही येते. इगो कशामुळे आला? तुमच्या आजूबाजूला वाढणाऱ्या भौतिकतेमुळे इगो आलेला आहे, तुमच्याकडे वाढणाऱ्या वस्तूंमुळे इगो आलेला आहे. तो माइंडसेट सेट झाला आहे. पैशाने तुम्हाला सांगितलं का इगो आणा? नाही. किंवा तुमच्या रिलेटिव्हजला सांगितलं आहे का? नाही. तर तो आपल्या मनात तयार होतो इगो, पैशामुळे येत नाही. पैसा ही एनर्जी आहे, त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तो तुमच्याकडे कधी येणार आहे? ज्या वेळेला तुम्ही त्याच्याबद्दल चांगला विचार करणार आहात. पैसा चांगला वाईट नसू शकतो, त्यांचे तुमचे इंटेन्शन चांगले वाईट असू शकतात. बरोबर आहे की नाही? पैशाला काय हातपाय आहेत का? नाही. स्वतः जायला, स्वतः खर्च होतो का? तो स्वतःहून येतो का? नाही. सगळ्या गोष्टी एनर्जी आहे. जसं आपण एनर्जी आहेत तसा पैसासुद्धा एनर्जी आहे आणि तसे रिलेशनसुद्धा एनर्जी आहेत. जर सगळं आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे. त्यातली एक बेस्ट मोडॅलिटी आहे ओपनोची, ज्यामध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आणि सरेंडर करण्याची कला शिकतात. सरेंडरिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला कोटी रुपये कमवायचे आहेत, तुम्ही कमवले पण किंवा तुम्ही मॅनिफेस्ट करता आहात आणि जर तुम्ही त्याला अटॅच राहिला, उपयोगाचं नाही. तिथे तुम्हाला युनिव्हर्सवर तुमचा विश्वास नाही असं तुम्ही दाखवता. ओके. त्यामुळे डिटॅच असणं गरजेचं आहे. ती लॅक फ्रिक्वेन्सी झाली. अटॅचमेंट ही लॅक फ्रिक्वेन्सी झाली. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर दिल्यानंतर बाजूला बसतो, फोनवर बोलतो, गप्पा मारतो, फॅमिलीसोबत गप्पा मारतो का? आपल्याला माहिती आहे आपण ऑर्डर दिली आहे, मिळणार आहे.
त्याचप्रमाणे युनिवर्सवर तुम्ही ट्रस्ट करा की तुम्ही ऑर्डर दिली आहे ते तुम्हाला मिळणार आहे, 100% मिळणार आहे. तुम्हाला कॉन्शियस एफर्ट्स 100% घ्यावे लागतील, पण ते एफर्ट्स घेताना तुम्हाला तशी परिस्थिती युनिवर्स निर्माण करून देणार आहे. तेवढं सक्सेसफुल तुम्हाला जो सक्सेस 2 वर्षात मिळणार आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनने तो तुम्ही महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात मिळवू शकतात. एवढं ते पॉवरफुल आहे. पण त्यासाठी ग्रॅटिट्यूड आणि सरेंडरिंग आणि स्वतःवर सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. त्याच्या 100% रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर तुमच्या विचारांची, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीची, तुमच्या नात्यांची, तुमच्या पैशाची तुम्ही घेतली पाहिजे. आज जर तुमच्याकडे पैसा नाही आहे तर तो फक्त आपल्या स्वतःच्या चुकांमुळे नाही आहे, आपल्या विचारांमुळे नाही आहे. दुसरी तिसरी व्यक्ती त्याच्यासाठी जबाबदार नाही, कुठले नातेवाईक जबाबदार नाही. आपले नाते खराब झालेत म्हणजे आपले विचार आधी खराब झालेत, मग ते नाते खराब झालेत. कुठलाही विचार आधी मनात आल्यावर ते आपल्याला व्हिज्युअल दिसतं, नंतर आपल्याला त्या गोष्टी ऐकायला येतात आणि नंतर आपल्या फिलिंग्स जाग्या होतात. मग त्या ज्या फिलिंग्स आहेत त्या जशा युनिवर्सपर्यंत पोहोचतात तसे तुम्ही जसं इथे बोलत आहात, समजा तुम्हाला आईला फोन लावायचा आहे, तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये आहात, त्या क्षणी तुमच्या आईचा तुम्हाला फोन येतो, होतं असं. बरोबर, 100% होतं. हे प्रत्येकासोबत होतं. इतके इमोशन्स जोडल्या गेलेले आहेत. समजा हा एक फोन, आपण आता फोन आहेत आपल्याकडे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे जो आपण निर्माण केलेला आहे, बरोबर आहे की नाही, जो आपल्या माइंडने निर्माण केलेला आहे, आपली बुद्धी वापरून निर्माण केलेला आहे. तरी तिथे बसून आपण 3000 किलोमीटरवरच्या लोकांशी बोलू शकतो, बरोबर, 3 लाख किलोमीटरच्या लोकांशी पण बोलू शकतो. तर तुमच्या फ्रिक्वेन्सी किती स्ट्रॉंग असतील ते तर आर्टिफिशियल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण जो इंटेलिजन्स देवाने तुम्हाला दिलेला आहे तो वापरा, करेक्ट, तो तुमच्यासाठी यूज करा, तो तुम्हाला मॅनिफेस्टेशनमध्ये हेल्प करणार आहे, बरोबर आहे, रॅदर दॅन अदर थिंग्स. जर तुम्हाला नाते सुधारवायचे असतील तर सॉरी म्हणायला शिकायचंय. आपण सॉरी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणत नाही. जेव्हा आपण 2 स्टेप मागे आलो तर आपण त्याच्यासाठी येत नाही, आपली मनस्थिती नीट करण्यासाठी येतो. समजा आता ही बॉटल आहे, येस, ठीक आहे, ही मी तुम्हाला सांगितलं की अशीच धरून ठेवा. किती वेळ धरून ठेवणार आहात? थोड्या वेळ, 2-3 मिनिटं ठेवेल मी, बस. अजून 10 मिनिटं ठेवेल, मॅक्स टू मॅक्स. हात दुखूनच येईल माझा. अजून तासभर जर ठेवली तर हात गळून जाईल. आणि अजून तासाच्या वर ठेवली तर पॅरालाइज होईल. हां, एक्झॅक्टली, बरोबर आहे की नाही. ही एवढीशी 250 ml ची बॉटल आपण हातात धरून ठेवली तर आपला हात पॅरालाइज होतो. मेंदू किती पॅरालाइज केलाय आतापर्यंत? इगो डोक्यात धरून, बरोबर आहे की नाही. म्हणजे ती बॉटल, तिला काही फरक पडतोय का तुम्ही धरली, फेकली, काही केलं? तशा त्या विचारांना काही फरक पडत नाहीये. पण त्या विचारांनी जी घाण होते आपल्या माइंडमध्ये, म्हणजे तुम्हाला नवीन विचार येण्यासाठी संधीच नाहीये, बरोबर. कारण तेवढा राग, तेवढा द्वेष, ह्या सगळ्या भावना आपण आज जोपासून ठेवलेल्या आहेत, ज्या डिलीट करायच्या आहेत. आपण दुसऱ्यासाठी नाही करायच्या. आपला मनावरचं ओझं, एखादा रूम घेतला आणि त्यात फक्त कचरा भरत राहिलो आपण तर वास येतो, बरोबर आहे, बरोबर की नाही. तसं आपल्या मेंदूचं आहे. जोपर्यंत तुम्ही निगेटिव्हिटी डिलीट करत नाही, प्रत्येकाबद्दलचं कुणाचंच काहीच मनात ठेवायचं नाही. कुणाचा मृत्यू कधी आहे माहिती आहे का? जो दिवस आलाय तो आपला शेवटचा दिवस आहे, समजून जगायला शिका आणि माफ करून द्यायला शिका. कुणाचं काय होईल माहिती नाही, अनसर्टन आहे, काहीच माहिती नाही. आज आपण करोड रुपये कमवत आहोत, उद्या आपल्याकडे 1ही रुपया नसेल तर, बरोबर, अशी परिस्थिती येऊ शकते. अनसर्टन आहे, कधी काही येऊ शकते. त्यामुळे प्रेम द्यायला शिका, प्रेम मिळेल. नाते जपायला शिका, नाते जपायला शिकणं गरजेचं आहे. राईट. आणि त्याचप्रमाणे पैसा देव नाहीये, पण देवापेक्षा कमी पण नाही, ते पैशाशिवाय काहीच नाही कोणी. तर पैसे पण जपायला शिका. राईट. पैसा जपणं म्हणजे पैशाबद्दलचे तुमचे परसेप्शन, विचार चेंज करणं. जसं की आता आपण म्हटलो की पैशामुळे प्रत्येकाला इगो येतो. पैसा इगो आणत नाही, विचार इगो आणतात. ते विचार बदलले पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आणि पैसा मिळवण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे काय की तुम्ही ग्रॅटिट्यूड केला पाहिजे. राईट. तुम्ही जे मिळालंय त्याबद्दल आधी थँकफुल असलं पाहिजे. जे आहे तुमच्याकडे ते आहे, माझ्याकडे विपुल प्रमाणात आहे, अबंडन्समध्ये आहे. फक्त पैशाविषयी म्हणजे मनीविषयी विचार करू की आपली सॅलरी, बिझनेसमधून येणारा पैसा किंवा अजून वेगवेगळ्या मोड्स करून आपल्याला जो पैसा येतो ते झाली मनी फ्रिक्वेन्सी. पण जर वेल्थ फ्रिक्वेन्सी तुम्हाला क्रिएट करायची असेल की तुमच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत तुम्हाला हे पोचवायचं आहे, लॉंग टर्म तुम्हाला गोल सेट करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्हाला वेल्थ क्रिएशनवर फोकस केला पाहिजे. एक्झॅक्टली, करावंच लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड करणं, युनिव्हर्सल पॉवर समजून घेणं. कारण फक्त गदा हमाली करून आपण पैसे कमवू शकत नाही. पैसे कमवण्याच्या ट्रिक्स नाही आहेत, पण काही मेथड्स आहेत, बरोबर आहे की नाही, ज्या यूज करून तुमच्याच माइंडने तुम्ही जे निर्माण करून ठेवलेलं आहे आजूबाजूला, निगेटिव्हिटी, की पैशामुळे नाती दुरावतात, पैशामुळे लोकांना इगो येतो, पैशामुळे
वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. पैसा वाईट आहे म्हटल्यावर तो पैसा तुमच्याकडे कसा येणार आहे? बरोबर आहे. ती एनर्जी आहे, आधी ते चेंज करायचं आहे, म्हणजे बिलीफ चेंज करायचे आणि मग तुम्ही युनिव्हर्सकडे मागा. भरपूर आहे, बरोबर आहे, देण्यासाठी तिच्याकडे भरपूर आहे. मग ते काही फक्त डायरेक्टली पैसे तुमच्याकडे देणार नाहीये, सोर्स देईल काहीतरी. ते सोर्सेस 100% सोर्सेस क्रिएट होतील. बरोबर आहे. पण त्याची एक अलाइन मेथड आहे. राईट. बरोबर. तर मॅम त्या मेथड्स कशा की पैसा आपल्याकडे खेचण्यासाठी जसं आपण बोलत होतो, तर त्या मेथड्स बद्दल काय सांगाल? त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जसं मी शिकवते NLP आहे, सायकोसोमॅटिक मेथड आहे, होओपोनोपोनो आहे, EFT आहे, सायकोसोमॅटिक मेथड आहे, सेडोना मेथड आहे. ह्या सगळ्या मोडॅलिटीज आहेत ज्यामध्ये माझी मास्टरी झालेली आहे. मी हे सगळं यूज करून हजारो लोकांना आतापर्यंत ट्रीट केलेलं आहे. त्यांचे लाखो रुपये निघालेले आहेत, काहींना नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. मी फक्त काय करते, जसं तुम्ही एखाद्या MD डॉक्टरकडे जातात आणि तो काय करतो, तुम्हाला ट्रीट करतो प्रॉपर एका अवयवावर, की हे तुमचं दुखतंय. कार्डिओलॉजिस्टकडे गेले तर तुम्हाला हार्टविषयी मिळेल किंवा अजून कुठल्या स्पेसिफिक गोष्टींसाठी आपण डॉक्टर. तसं मी तुम्हाला फक्त तुमचा ब्रेन रिवायर करण्यासाठी हेल्प करते. तुमच्या विचाराच्या शक्तीने तुम्ही 100% प्रत्येक गोष्ट, इच्छित गोष्ट मिळवू शकतात. लाखोने नाही करोडोने पैसे मिळवू शकतात. हे मी तुम्हाला शिकवत असते. त्याच्यासाठी मनी न्यूरोजी म्हणून प्रोग्राम आहे माझा. तो फक्त 14 डेजचा आहे, अगदी बेसिक कोर्स आहे. ऑनलाईन शिकता येतं, सगळं ऑनलाईन आहे. ठीक आहे. त्यामध्ये एवढे मिरॅकल्स झालेले आहेत की लोकांचे 10-10 वर्षाचे 10-12 लाख रुपये अडकलेले आलेले आहेत. एकाला तर असे आहेत आत्ताच्याच मागच्याच बॅचमधले की ज्यांच्या मुलीसाठी त्यांना 10 लाख रुपये हवे होते, ते त्यांच्याकडे अचानक आले. एका लेडीजची करोडची डील क्रॅक झाली. म्हणजे तुमचे फक्त विचार बदलले की तुमचं विश्व कसं बदलत जातं. तुमच्या फ्रिक्वेन्सीज तुम्ही युनिव्हर्ससोबत अलाइन केल्या तर तुम्हाला कशा गोष्टी मिळत जातात हे सगळं मी शिकवत असते. पण ऑफकोर्स ते फ्रीमध्ये नाही आहे. ऑब्वियस मॅम, स्टडी त्याच्यात तर त्याला म्हणजे लोकांना फ्रीचं काय झालं, यूट्यूबवर पॉडकास्ट बघितल्या किंवा वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, त्यातनं कोणी शिकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शनने आपल्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करावा, तर मीच म्हणत नाही की माझ्याचकडे शिका. तुम्ही कुठेही शिकू शकतात, पण योग्य नॉलेज घ्या. बरोबर. चुकीचं नॉलेज घेतलेलं चुकीचा इम्पॅक्ट करू शकतो. एक्झॅक्टली. तर त्यासाठी योग्य नॉलेज घेणं गरजेचं. जर मॅम आपल्या ऑडियन्सला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, तुमचे जे कोर्सेस आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉर मनी, लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉर एव्हरीथिंग, तर त्यासाठी ते कनेक्ट कसं होऊ शकतात? मी आपला जेव्हा पॉडकास्ट रिलीज होईल त्यावेळेला तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर, माझा स्वतःचा नंबर दिलेला असतो. मी असं नाहीये की मध्ये काही मोड्स आहेत, असं काही नाहीये. डिरेक्टली माझ्याशी लोक कनेक्ट होतात. कारण मला माहिती आहे की मी 100% जर खरं देतेय तर मला खरोखर लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं. बरोबर आहे. एक्झॅक्टली. तर तो नंबर मी डिस्प्लेला पण लावून देईल, जेव्हा तुम्ही ते कनेक्ट करू शकतील तुमच्यासोबत. डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे की ज्या ग्रुपला तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. तर तुम्हाला खरंच कन्सल्टेशन घ्यायचं असेल किंवा कोर्सेस घ्यायचे असतील, मॅम स्वतः ऑनलाईन येऊन 14 दिवस तुम्हाला हे कोर्सेस, म्हणजे तुम्ही स्वतः कनेक्ट असतात तुमच्यासोबत, स्वतः कनेक्ट असतो. परत तुम्हाला लाईव्ह, मी रोज लाईव्ह घेते आणि सकाळी 5:30ला घेते. का? कारण युनिव्हर्स ब्रह्ममुहूर्त हे मी सांगत नाहीये, हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की सकाळी उठल्यावर आपल्याला काय काय गोष्टी मिळू शकतात. का आपण पहाटे उठतो, आपले पूर्वज 4 वाजता उठायचे, आपल्याला तेवढं शक्य नाही आहे. प्रत्येकाची लाईफस्टाईल आता चेंज झालेली आहे, जॉब वेगवेगळे आहेत. मी म्हणत नाही की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही लगेच मेडिटेशन करा. ज्यांना शक्य होईल ते कोर्स जॉईन करू शकतात. आणि जिथून तुमची सुरुवात होणार आहे दिवसाची, समजा तुम्ही 9ला उठताय, 10ला उठतायत, कारण रात्रीचं कुणाची शिफ्ट असते, तिथून पासून तुमचा प्रोडक्टिव्ह वेळ असला पाहिजे. मॅम थँक्यू सो मच. हा पॉडकास्ट आपल्या चॅनलवरचा पहिला असा पॉडकास्ट होता की जो लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन या सगळ्या गोष्टींवर डिपेंड होता. आणि तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं ते खूप सुंदर पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. मल्टिपल पॉडकास्ट तुम्हाला मॅमच्या आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्याच्या आधी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा. आणि मॅमचा पॉडकास्ट माझा मित्र योगेश पाटील श्रीमंत वाया चॅनलवर पण आलेला आहे. ती टेक्निक मॅम पोनो ओके पोनो, तर तुम्ही तिथेही तो पॉडकास्ट बघू शकतात. योगेश माझा मित्रच आहे आणि नॉलेज मिळेल तुम्हाला, कारण दीज 2 थिंग्स आर कनेक्टेड विथ इच अदर. डेफिनेटली कनेक्टेड आहे. आणि तुम्ही 2025 डिसेंबरपर्यंत झालेले असाल, करोडपती झालेले असाल. मॅमला तेव्हाही आपण परत बोलू आणि मी माझा एक्सपिरियन्स तेव्हा एक्सप्लेन करेल मॅमला की मी या सगळ्या गोष्टी करून मलाही कसा पैसा मिळाला. 100%. फक्त सक्सेस सोबत ऍक्शन्स तेवढं इम्पॉर्टंट आहे. वर्क इम्पॉर्टंट आहे. अगेन हार्डवर्क नाही, नाही, स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट आहे. 100%
मॅनिफेस्ट होणार आहेत गोष्टी. ज्यांना खरंच आपल्या लाईफमध्ये रिच व्हायचं असेल, स्वतःला बदलायला शिका, स्वतःवर पैसे खर्च करायला शिका. म्हणजे 100% तुम्ही नवनवीन गोष्टी शिकलात की तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. आपण आज सॉरी 1 मिनिट अजून, आपण आज बाजारभाव वाढलेत म्हणून ओरडतो, पण आपल्या लहानपणी 1 रुपयाला किती किंमत होती, ती आता किती आहे, कशी किंमत आहे? त्या 1 रुपयाला किंमत नाहीये, आता 100 रुपयाला तशी किंमत आहे. मग भाज्या जर वाढल्या 20 रुपयाने 25 रुपयाने, तर कुणीही त्याच्याबद्दल लॅक फ्रिक्वेन्सी ठेवायला नकोय, कारण शेतकऱ्यांना तेवढाच एक काय आहे तर मार्ग आहे पैसे मिळवण्याचा, ते आपल्यासाठी काबाड कष्ट करत आहेत. तर वाढलेल्या गोष्टींमध्ये स्केअरसिटी आणण्यापेक्षा आपल्याकडे जो वाढलेला पैसा आहे त्यासाठी थँकफुल राहा, म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करण्याची गरज येणार नाही. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू सो मच सर इथे बोलवण्यासाठी, आणि तुमच्या ऑडियन्स सोबत मला जे कनेक्ट केलेलं आहे, एक चॅनल दिलं आहे त्यांना हेल्प करण्याचं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.